ही जी भेट झाली ती आदरणीय पवार साहेबांमुळेच झाली. या नावाची चर्चाच इतकी होतीये की या नावासाठी वेगळ्या इंट्रोडक्शनची गरजच नाहीये. म्हणजे 2012-13च्या अगोदर भारतामध्ये फणस लावत असं कोण नव्हतं. ग्रामीण भागामध्ये फळ सोलायला किंवा ते काढायला किंवा बाकीच्या गोष्टी करायला अजून मशीन्स नाहीयेत. तुमच्या आधी जॅकफ्रूट किंग हा किताब हरिश्चंद्र देसाई अर्थात तुमचे वडील यांच्याकडे होता. तुमची जी भेट होती पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत, तर त्या भेटीत नेमकं काय झालं? तर 13 मिनिटात काय झालं? प्रत्येक वर्षांपासून लहान मुलांना जेव्हा इन्फंट्स असतात तेव्हा त्यांनी फणसाची आटू भरडीमध्ये मिक्स करून देतात. तर तुम्ही बघाल की जॅकफ्रूट इज द ओनली सोल्युशन फॉर द व्हिगन मीट आणि ही इज द फर्स्ट फार्मर इन इंडिया की त्याने जॅकफ्रूटचा लागवड करणारा पहिला शेतकरी भारतातला आहे. आणि आमच्या आंब्याला खूप मोठा त्याचा इम्पॅक्ट पडलेला आहे आणि लॉंग टर्म पडणारच आहे. म्हणजे लोकांना वाटतं कॅश्यू इज अ प्रीमियम प्रोडक्ट, पण फार्मर्सला त्याचा ऑन ग्राउंड फायदा नाही. तुम्ही त्या इकोसिस्टमचा भाग होऊ शकता. कम्प्युटर सायन्सच्या ह्याच्यामध्ये मला जर स्केल मिळत नाही तर ह्या नॉलेजचा वापर मी शेतीत कसा लावू? इंडियाज जॅकफ्रूट किंग. ही गोष्ट मी माझ्या डोक्यात कधी घालून घेणार पण नाही. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्हा सर्वांचं अनसीन मराठीच्या एका इंटरेस्टिंग पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राचं नाव हे इथल्या शहरांमुळे जितकं मोठं होतं तितकंच ते मोठं होतं इथल्या मातीने घडवलेल्या माणसांमुळं. इथल्या मातीने घडवलेल्या बीजमाता राहीबाई पोपरे यांनी आपल्या पारंपरिक बियाणांची ताकद देशाला दाखवून दिली. इथल्याच मातीत पोपटराव पवार घडले, ज्यांनी एका गावाच्या विकासाची गोष्ट देशाच्या नकाशावर नेऊन ठेवली. याच मातीत घडले विश्वासराव कचरे. त्यांनी देखील शेतीकडे बघण्याचा आपल्या सर्वांचा दृष्टिकोनच बदलला. एकंदर या सगळ्या नावांचा विचार करता आपल्याला एक गोष्ट या सगळ्यांमध्ये कॉमन दिसते, ती म्हणजे या सगळ्यांनी आपल्याला शेतीची मॉडेल्स दिली. आता शेतीची मॉडेल्स म्हटलं की या यादीत आणखी एक नाव ऍड झालंय असं म्हणायला हरकत नाही. इंडियाज जॅकफ्रूट किंग मिथिलेश देसाई यांचं. सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. आज ऍक्च्युली पॉडकास्टला तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. तुम्ही जर म्हणाल रिॲक्शन्स कसे येतात तर ते म्हणजे एक माझ्यासाठी एक लाईफ चेंजिंग मोमेंट पण हा असू शकतो. कारण की तुम्ही बघाल की गेले 30-35 वर्षापासून माझे वडील याच्यामध्ये काम करतायत. मी पूर्ण म्हणजे गेले 10-11 वर्षापासून गावाकडे सेटल राहून जॅकफ्रूट या जर्नीला पुढे घेऊन आमचं अख्खं कुटुंब करते. पण जर रिॲक्शन्स तुम्ही बघा म्हणाल तर आदरणीय पवार साहेबांनी दिलेली ही मला संधी आणि डायरेक्ट प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांसोबत मांडण्याची संधी आणि ते 12-13 मिनिटाचा त्यांच्यासोबत केलेला संवाद ही खूप लाईफ चेंजिंग असल्या कारणाने तुम्ही जर मी खोटं सांगणार नाही, पण मला गेल्या आठवड्यात गेल्या 3-4 दिवसामध्ये अगदी क्रिकेटर्स असतील म्हणजे मेन स्ट्रीम क्रिकेटर्स असतील, फिल्म स्टार्स असतील किंवा मोठे बिझनेस पर्सन्स असतील आणि याची ही बातमी फक्तच महाराष्ट्रात किंवा फक्त भारतात नसून मला जगभरातनं त्याच्यामध्ये लोकांनी रिच आउट केलं स्वतःहून. इंस्टाग्राम असेल, लिंक्डइनच्या माध्यमातून असेल, कारण की बिझनेससाठी आपण जास्ती तर त्याचा वापर करतो. US मधून, UK मधून, गल्फ मधून, आफ्रिकामधून इकडून पण लोकांनी रिच आउट केलं आणि मला ती आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं की तो जो गेस्चर गेला की बाबा अजूनही ऍग्रिकल्चर किंवा आपला भारत देश कृषीप्रधान आहे आणि तो टिकून आहे, हा जो कॉन्फिडन्स एका त्या गेस्चरच्या माध्यमातून, मी त्याला गेस्चरच म्हणेन कारण की एक फोटो म्हणाल किंवा एक छोटासा व्हिडिओ म्हणाल तर त्याच्या माध्यमातून आपलं भारतातली शेती किती स्ट्रॉंग आहे आणि याच्यामध्ये काय गोष्टी घडू शकतात. आणि गेले एवढे वर्षांची जी माझ्या वडिलांची मेहनत जी आहे ती नक्कीच त्याला एक नावरूप आलं आणि ते जे स्वप्न त्यांनी बघितलं ते इथपर्यंत स्वप्न आज थोडं साकार झालं असं मी जाणून घेईल, मी समजून गेलं. आणि त्याच्या पुढचं जे माझं ड्रीम आहे त्याला जर मला 10 वर्ष लागणार होती असतील तर ती ऍटलिस्ट 5 वर्षावर 3 वर्षावर काळ कमी झाला. जेणेकरून कसं होतं की आणि हे प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती म्हणजे शेतीमध्ये काम करणारे प्रत्येक तरुण तरुणीबद्दल मला खूप आदर आहे. कारण की ते तसं बघायला गेलं तर खूप डिफिकल्ट स्ट्रीम आहे. कारण की आजच्या घडीला शेती करणं की शेतीपूरक व्यवसाय करणं हे तेवढं सोपं नाहीये, पण ते व्यवस्थित जर स्ट्रॅटेजिकली केलं तर ते चांगल्यारीत्या करता येऊ शकतं. तर खरं तर आता ज्या या रिएक्शन भेटतायत तुम्हाला, यात तुमचं काम हा प्रायोरिटीने महत्वाचा मुद्दा आहेच. पण मला असं वाटतं की या सगळ्यात शरद पवार साहेब यांची भूमिका देखील फार महत्वाची. कारण आपण जर विचार केला तर पारंपरिक शेती ती आज जी आपण आधुनिक शेती म्हणतोय किंवा AI शेती ज्याला आपण म्हणतोय, या ट्रान्झिशन मध्ये साहेबांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे.
आणि जेव्हा ते तुम्हाला पंतप्रधानांशी भेट घडवून देत होते तुमची, तेव्हा ते फार कौतुकाने हे सगळं करत होते. तर मग तुमचे आणि पवार साहेबांचे संबंध नेमके कसे निर्माण झाले किंवा पहिली त्यांच्याशी झालेली भेट ती कशी होती? मुळात सर्वात मेन म्हणजे ही जी भेट झाली ती आदरणीय पवार साहेबांमुळेच झाली. आणि तुम्ही जर ओव्हरऑल ते व्हिडिओ बघाल किंवा फोटोज बघितला असाल तर त्याच्यामध्ये असं कळतंय की त्यांचं शेतीबद्दलचं प्रेम म्हणजे तुम्ही बघाल की जेव्हा मीन्स देवर इन पॉवर म्हणजे भारत सरकारमध्ये तर साहेबांनी ते कृषी मंत्रीपद मागून घेतलं होतं आणि 10 वर्ष देशाचं कृषी मंत्री. आणि जे आज म्हणजे राज ठाकरे साहेबांनी पण रिसेंटली त्यांनी कुठल्या तरी कार्यक्रमात सांगितलं होतं की जे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला म्हणजे स्ट्रीट साईडला पण जी फळं दिसतात त्याच्यामध्ये योगदान आदरणीय पवार साहेबांचं आहे. शेतीमध्ये त्यांनी जी क्रांती घडवली म्हणजे आमच्या कोकणात तर आज आंब्याच्या बागा काजूच्या बागा या ज्या दिसतात ते पवार साहेबांचंच पूर्णपणे श्रेय आहे. कारण की मोफत रोपं देणे किंवा बा फळबाग योजना ही जी आणली त्यांनी भारत की देशामध्ये फक्त महाराष्ट्राचा याच्यात नाही पूर्ण देशाचा याच्यामध्ये फायदा झालाय. आणि ही लॉंग टर्म आहे म्हणजे लोकांना एक नवीन सोर्स ऑफ इन्कम म्हणजे आमच्या कोकणात बघाल तर नाचणी आणि भात एवढ्याच गोष्टी केल्या जायच्या. पण फळबागा म्हणजे काजू आंबा आणि आता हे जॅकफ्रूट म्हणजे आदरणीय साहेबांना विशेष वाटायचं की फणसाला खरंच तेवढं व्हॅल्यू आहे का. जेव्हा आमची खूप इनिशियल 5-6 वर्षापूर्वी जेव्हा भेट झाली तेव्हा पण मी दरवेळेला जेव्हा भेटतो त्यांनी मला कायमच म्हणजे त्यांचं मार्गदर्शन म्हणजे जगा वेगळ्या मोलाचंच बट ऑब्विस आहे. आणि त्यांनी जे बघत आले की अरे एक तरुण मुलगा राहुरी कृषी विद्यापीठात शिकलेला परत युपीएससी करत होता पण ते सोडून बऱ्यापैकी फणसासारख्या पिकामध्ये स्ट्रगलिंग क्रॉप. कारण की तुम्ही बघाल की फणस हे आता म्हणजे आज हे लाईमलाईट मध्ये जगासमोर आलं ट्रेंडमध्ये आता आलं पण गेले 10 वर्षापासून मी तर 10 वर्षापासून म्हणजे वडील किती वर्षापासून काम करतायत. आणि मग फणसासारख्या पिकावर इकॉनॉमी होऊ शकते का तर साहेबांना ती आज देखील म्हणजे ही इज आय थिंक 86 नाव आणि त्यांच्यामध्ये पण ती नवीन गोष्टी शिकून घ्यायची जी ही आहे म्हणजे म्हणजे क्वालिटी जी आहे साहेबांमध्ये ती आपल्या सर्व तरुणांमध्ये फार कमी आहे असं मला वाटतं. आणि ती त्यांनी या वयात पण हे केलं की अरे फणसारख्या पिकाला आपण कसं मेन स्ट्रीम बनवता येईल. म्हणजे मी रेग्युलर त्यांच्याकडनं भेटत जायचो साहेबांना सांगायचो की साहेब असं फणसामध्ये आज हे केलं ही नवीन व्हरायटी केली ह्या वर्षी बा मी माझ्या वडिलांच्या नावाने फणसाची व्हरायटी रजिस्टर केली किंवा ह्याच्यामध्ये साहेब अगदी 2 किलोच्या वजनापासून 50 किलो पर्यंतच्या व्हरायटी लाल कलरच्या करायच्या भगव्या कलरच्या करायच्या. मग त्यांना ते खूप कुतूहल वाटायचं साहेबांना. आणि मग रिसेंटली जेव्हा म्हणजे पीएम सरांना भेटायच्या बरोबर आदल्या आठवड्यातच मी त्याला जेव्हा भेटलो तर जे जॅकफ्रूट मध्ये आम्ही जे इनोव्हेशन केलं होतं की बेस्ट टू वेलचे प्रोडक्ट्स असतील किंवा फणसाचं फक्त फळ म्हणून न बघता त्याच्याकडे ओव्हरऑल जी इकोसिस्टम आम्ही डेव्हलप केली ती साहेबांना खूप आवडली. आणि हे एक क्रॉप देशामध्ये एक नवीन क्रांती घडवू शकते याच्यावर त्यांचा ठाम विश्वास बसला साहेबांचा. आणि म्हणूनच त्यांना वाटलं असावं की आणि मला त्यांनी सांगितलं नाही की मिथिलेश की आपण पुढच्या आठवड्यात पंतप्रधान महोदय माझ्या घरी येत आहेत तर आपण त्यांना भेटूया. तुम्ही हे सगळं त्यांना म्हणजे मलाही तो म्हणजे शॉकच म्हणजे असं शॉक म्हणता येणार नाही पण ते पवार साहेब म्हणजे सरप्राइझिंग म्हणा आनंदाचा शॉक म्हणा काही आपण त्याला म्हणू शकतो मला त्यासाठी शब्द नाही आहेत. आणि ते बोलल्यापासून मी कंटिन्युअस 4-5 दिवस त्याच विचारांमध्ये सगळ्या तयारीमध्ये भेटलो. त्याच्या आदल्या दिवशी मी तिथं होतो आणि तुम्ही जर ते व्हिडिओमध्ये बघाल म्हणजे खरंच ती प्रेरणा देणार काय. कारण की 12-13 मिनिटाच्या संवादामध्ये जेव्हा आदरणीय पंतप्रधान महोदयांची एसपीजी आली तिथे म्हणजे पोलीस तर खूप राहतातच ऍट लास्ट ही इज अ प्राईम मिनिस्टर. आणि तेव्हा एसपीजी होते तेव्हा ते आम्हाला सगळ्यांनी बाहेर केलं म्हणजे जसं एअरपोर्टला हे असतं बघा एखाद्याने एंट्री करून बॅरिगेड्स टाईप मध्ये म्हणजे रिबिनचं तर तसं आम्हाला बाहेर ठेवलं होतं. पण मग जेव्हा मोदी साहेब आले पहिलेच तिथं आल्यावर त्यांनी पहिले 2-3 मिनिटं पवार साहेबांनी कामाबद्दल सांगितलं नाही. मग म्हणजे एखादा एवढा देशातला मोठा नेता पण तो आपल्याबद्दल सांगतोय आणि ते पण प्राईम मिनिस्टरांना त्यामुळे मग त्यांना त्यातला इंटरेस्ट डेव्हलप झाला प्राईम मिनिस्टर महोदयांना. आणि मग ते बोलवतायत तुम्ही पाहिलं असाल म्हणजे मला आजही ते राहून राहून वाटतं म्हणजे आताही तेच वाटतं आणि आयुष्यभर वाटत राहील की स्वतःच्या घरच्या कार्यक्रमात एवढं कोण कशाला म्हणजे आपण स्वतःच्या घरच्या म्हणजे माझा जर म्हणजे आपलं कौटुंबिक तुमचा असेल कोणाचाही घरचा कार्यक्रम असेल एवढं कोण करत नाही. त्यांनी बोलवून घेतलं तरी एसपीजी जेव्हा सोडत नव्हती तेव्हा त्यांनी मोदी साहेबांना सांगितलं नाही की हे फणसामध्ये आणि हे सगळं त्यांना तुम्हाला भेटवायचंय मला. तेव्हा जेव्हा मोदी साहेबांनी खुणवलं आणि दाखवलं तेव्हा त्यांनी सोडलं नाही. आणि मग नंतरचं ते व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी दिसलं असेल म्हणजे त्यांचं जे व्हिजन आहे तुम्ही जर बघाल की म्हणजे ते बीसीसीआय आणि आयसीसीचे पण अध्यक्ष होते पवार साहेब तर ते क्रिकेटचा जर असेल तर म्हणजे सिक्सर नाही म्हणता येणार ते म्हणजे वर्ल्ड क्लास काहीतरी वेगळं होतं. आणि मी जेव्हा तिथं होतो मी गेलो बोललो आणि मी जेव्हा तिथून निघून आलो बाहेर तेव्हा मला समजलं की अरे काय आपल्यासोबत घडलं गेल्या 10-15 मिनिटात जे आपल्यासोबत घडलं
आणि मग तिथून जे ते एवढं देशभर हे झालं. मग खरंच बघायला गेलं तर ज्या गोष्टीला अजून 10 वर्ष लागली असती, तर एक छोट्या भेटीच्या माध्यमातनं किंवा ह्याच्या माध्यमातून फणसाला खरंच राजाश्री आदरणीय पवार साहेबांमुळे मला करण्याची संधी मिळाली आणि हे देश विदेशात पसरून गेलं. म्हणजे जे जॅकफ्रूटची ब्रँडिंग मार्केटिंग मी करोडो रुपये खर्च करून जे करू शकलो नसतो, एक छोट्या गेशर म्हणे आदरणीय साहेबांच्या प्रेमामुळे ती घडली. मी आज देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहिले की तुम्ही बघाल की मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो मला माहित पण नाही, पण ते कोणाला तरी खुणवत आहेत की तुम्ही फोटो काढा, कारण की म्हणजे हे एक वेगळा गेस्चर आहे. पंतप्रधान महोदयांसमोर फणसारखे पिकाचं प्रेझेंटेशन होतंय, हे व्हिजन त्यांच्याकडेच असू शकते, दुसऱ्याकडे कोणाकडेच नाही. आणि त्यामुळे पूर्ण भेटीसाठी म्हणजे पूर्ण ते श्रेयच त्यांचं आहे साहेबांचं, आणि त्यांनी मला खरंच ही संधी दिली. म्हणजे मी त्यांचे आभार मानेन तेवढे कमीच आहे, आणि इथून पुढे कायमस्वरूपी त्यांचं मला मार्गदर्शन हे लाभतच राहील. खरं तर पवार साहेबांविषयी मी पण असं ऐकलं होतं की त्यांच्या कानावर एखादी गोष्ट पडली की ती त्या गोष्टीचा स्वतःहून पाठपुरावा केल्याशिवाय राहत नाहीत. आणि तुम्ही आता त्यांच्या सोबतचे जे अनुभव सांगितले त्यातून देखील हीच गोष्ट स्पष्ट होतीये. पण तुमची जी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेली भेट होती त्या 13 मिनिटात नेमकं काय काय घडलं, आणि ते तुम्हाला प्रश्न विचारतायत हे पण दिसत होतं, तर त्यांचे प्रश्न नेमके काय होते? ते पण महत्वाचं आहे, कारण की नुसतंच व्हिडिओ व्हायरल झाला आणि आपल्याला फेम आलं, त्याला काय आउटकम तसं लॉंग टर्म नाही, कारण की फेम 2-3 महिन्यां कमी होऊ शकतं. पण जे माझ्या मनात जे सगळे गोष्टी होत्या की मी कधीतरी म्हणजे जेव्हा पवार साहेबांनी इंट्रोड्यूस केलं तेव्हा मी बरेचसे, तुम्ही बघितलं त्यात बॅग होती असेल, त्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स होते, खूप सारे कागद होते माझ्या हातात. म्हणजे मी वेल प्रिपेअर्ड गेलो होतो, साहेबांनी पण देखील. आणि ही भेट व्हायचं कारण कशी झाली, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आठवड्याभरापूर्वी मी साहेबांना भेटलो होतो आणि साहेबांनी सांगितलं की मोदी साहेब माझ्या घरी येतात. ऍक्च्युली मला माहित नव्हतं की एवढ्या सगळ्या लोकांसमोर, म्हणजे तुम्ही बघाल त्या कार्यक्रमात भारतातले सर्व नेते, सर्व सर्व खासदार, सर्व मंत्री सगळेच होते. आणि त्यांच्या समोर म्हणजे असं नाही की इट वॉज ओपन डायस पूर्णपणे, म्हणजे अगदी म्हणजे तिथं राहुल गांधीजी होते, अखिलेश यादवजी होते, अमित शहाजी होते, परत उपराष्ट्रपती होते, सर्वच म्हणजे देशातले सर्व, सोनियाजी होत्या, सगळे देशातले सर्व महत्वाचे नेते तिथं होते. आणि त्यांच्यासमोर हा सर्वात चांगला गेस्चर घडला. आणि मुळात मेन म्हणजे तिथं जेव्हा मी भेटलो पंतप्रधान महोदयांना, तेव्हा त्यांनी मला गेले, कारण की साहेबांनी अगोदर 2-3 मिनिटं सांगितलं असल्यामुळे त्यांना इंटरेस्ट डेव्हलप झाला होता चांगला. आणि मग मी त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की आप कहाँ से हो, म्हणजे तुम्ही कुठून आहात. तर मग मला ते सांगताना भरून पण आलं, कारण की मी परवा दिवशी 15 ऑगस्टला माझ्या शाळेत गेलो होतो, लहानपणीच्या 10वी पर्यंत शिकलो तिथे. तर मला तिथं खरंच हे झालं की मला माझ्या तालुक्याचं, गावाचं, जिल्ह्याचं, आपल्या महाराष्ट्राचं नाव तिथे नेण्याची संधी मिळाली. मला ते सांगताना खूप चांगलं वाटलं की मी रत्नागिरीचा आहे, लांज्यातला आहे, मी जॅकफ्रूट मध्ये असं असं करतो. ते म्हणे तुम्ही अजून काय केलं आहात किंवा तुमचं काय शिक्षण झालंय. मग तिथं मला माझं, ऍक्च्युली मी राहुरी कृषी विद्यापीठात शिकलोय, राहुरी कृषी विद्यापीठाचं महत्व मला तिथं समजतं या ठिकाणी. कारण की तिथले तुम्ही बघाल की सर्व लोक भारतामध्ये जे बरेचसे अधिकारी आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या पदावर, अगदी तलाठीपासून अगदी सेक्रेटरी पर्यंत, चीफ सेक्रेटरी पर्यंत होऊन गेलेले आहेत सगळे, IPS खूप सारे आहेत. तर मग ते तिथं मला उल्लेख करता आला, याचा मला खरंच मनापासून आनंद आहे. आणि मग त्यांनी मला विचारलं की जॅकफ्रूट के लिए और क्या क्या कर सकते हैं, मतलब इस ओव्हरऑल इकोसिस्टम डेव्हलप करायला काय करावं लागेल. मग तेव्हा मी सांगायचा प्रयत्न केला की साहेब, हे आम्ही फणसाला तर कल्पवृक्ष म्हणतो. तर मग त्यांनी विचारलं, मग त्यांना पण ते विशेष वाटलं की कल्पवृक्ष कसे काय म्हणू शकतात, म्हणजे म्हणतात हे, म्हणजे नारळाला तर आपण म्हणतो, बरोबर आहे. पण मग मी तेव्हा जेव्हा सांगायला सुरुवात केली की साहेब म्हटलं माझ्याकडे 88 प्रकारच्या व्हरायटीज आहेत, जगभरामध्ये फणसाच्या 128 व्हरायटीज आहेत, त्यातल्या 88 आम्ही कलेक्ट केल्यात. पुढच्या 2-3 वर्षात मी 100चा टप्पा पूर्ण करेल. मग 2 किलोच्या वजनापासून 50 किलो पर्यंतच्या फणस म्हटलं की पिकाला येतो फक्त एप्रिल आणि मे मध्ये किंवा मे आणि जून मध्ये. आमच्याकडे 7-8 महिन्यासाठी फ्रूट असतं, म्हणजे डिसेंबर जानेवारी पासून अगदी जून जुलै पर्यंत. ते पण एक नवीन त्यांना विशेष वाटलं. आणि मी त्यांना सांगितलं की कल्पवृक्ष म्हणण्याचं कारण काय, की म्हटलं साहेब मी आज जे तुम्हाला प्रोडक्ट दाखवायला आणले आणि इथून पुढे जे मी स्केल पण करणार आहे ह्याच्यामध्ये सगळं ते कल्पवृक्षाचा भाग आला. कारण की म्हटलं मी 2 वर्षापूर्वी फणसाची हिरवी पानं 1 टन आणि 5 टन जर्मनीत एक्सपोर्ट केली. मग त्यांनी मला त्याच्यावर क्रॉस क्वेश्चन केला की हिरव्या पानांचा काय वापर. तर मग मी म्हटलं अरे जर्मनीमध्ये त्याच्यावरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालेला आहे की कॅन्सर ट्रीटमेंटवरती ह्याचा जो अर्क जो आहे पानांचा तो वापरला जातो. परत म्हटलं फणसाची झाडं मी एक्सपोर्ट केलेली आहेत. मग नंतर एक एक प्रॉडक्ट बद्दल मग त्यांनी, म्हणजे कल्पवृक्ष हा टॅग शब्द जो आहे तो महत्वाचा आहे. मी त्यांना हिस्ट्री सांगितली की 1972 साली जेव्हा भारतामध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा आता आपला जन्म पण नव्हता, पण माझे वडील सांगतात ते 11-12 वर्षाचे होते तेव्हा.
तर कोकण किनारपट्टीतले आणि हे किनारपट्टीतले सगळे राज्य म्हणजे गुजरात पासून दीव दमण पासून पूर्ण केरळ मार्गे फिरून नॉर्थ ईस्ट पर्यंत ह्या भागामध्ये म्हणजे परदेशातनं मिलो आला होता. म्हणजे ते ऍक्च्युली तिथं डुकरांचं खाद्य आहे, पण तेव्हा एवढा अन्नाचा तुटवडा झाला होता भारतामध्ये की लोक रांगा करून ते घ्यायचे. म्हणजे त्याची भाकरी जरी केली आणि भात जरी केला तर तो घशाला काचायचा म्हणजे टोचायचा. तर तसं आपल्या लोकांनी जीव तो काळ घालवला होता. त्या काळात हे किनारपट्टीच्या भागातल्या सगळ्या लोकांनी ते फणस खाऊन जगलेले आहेत. मग त्यांना अजून त्याच्याबद्दल कुतूहल वाटलं की कसं काय. मग मी म्हटलं की त्या सीझन मध्ये फणस हे फक्त पोटभरीसाठी लोक खायचे. म्हणूनच ह्याचं ग्लोबल फूड हंगर इंडेक्स मध्ये प्रॉमिनंटली डिनोटेड क्रॉप जॅकफ्रूट आहे. याचं कारणच ते की बाबा लोकांनी फणसाचे कच्चे गरे खाल्ले, भाजी खाल्ली, आठळा खाल्ल्या, राईप जॅकफ्रूट खाल्ले. असा तो 6 महिन्याचा कालावधी आणि तेवढं त्याचं हिस्टॉरिक रिलेव्हन्स आहे जॅकफ्रूटचं. तीच गोष्ट 2020 आणि 21 मध्ये श्रीलंकात म्हणजे ही झाली, डिनोट झाली. सेम ग्लोबल फूड हंगर इंडेक्स आहे. श्रीलंका देश पूर्ण डबघाईला गेला होता, तुम्ही बघितला असाल. तर बीबीसीनं खूप चांगला रिपोर्ट केला त्याच्यावर की पूर्ण देश 2 वर्ष ग्रामीण भागातला हा फणस खाऊन जगलेला आहे. म्हणजे त्याचं महत्व, इट इज नॉट अ फ्रूट, इट इज मोस्टली एज अ फूड. म्हणजे ते जगभर अन्न म्हणून आहे. म्हणूनच त्याला सुपर फूड म्हटलं जातं. तुम्ही जस्ट गुगल केलं व्हॉट इज जॅकफ्रूट तर ते सुपर फूड म्हणून येतं. मग तो महत्व असेल. मग नंतर मग एक 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 त्यांना मी बाय प्रोडक्ट दाखवलं. आता इंडिया इज गेटिंग अ डायबेटिक कॅपिटल. म्हणजे डायबिटीजचं मेन हब आणि जगभर पण ते गोष्ट पसरायला लागली कारण की हेल्थ हॅबिट्समुळे. तर फणस असा आहे की लोकांना असं वाटतं की पिका फणस खाल्ला तर शुगर स्पाइक होते. बरेचसे मिथ्स आहेत. पण तुम्ही बघाल की मँगो किंवा चिकू किंवा ह्याच्यामध्ये ग्लुकोज आहे, पण जॅकफ्रूट मध्ये फ्रुक्टोज आहे. आणि फ्रुक्टोज म्हणजे फायबर, आणि त्याच्यामुळे ते शरीरातली शुगर शोषून घेते. आणि म्हणूनच हे कच्च्या गऱ्यांची जी पावडर आहे, मग त्यांच्या हातात तुम्ही पॅकेट बघितलं असाल तर ती जगभर प्रूव्हन झाली रिसर्च पेपर्स मध्ये की टाईप 2 ऑफ डायबिटीस क्युअरसाठी 100% ऑर्गॅनिक पद्धतीचं जर काही प्रोडक्ट असेल तर ते जॅकफ्रूट फ्लोअर आहे. त्यांना ते विशेष वाटलं. मग परत दुसरं सीड, म्हणजे तुम्ही जर बघाल तर फणसामधलं सर्वात पौष्टिक घटक ही फणसातली आटूळ आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही बघा की लहान मुलांना, म्हणजे आम्हाला कोकणात तर आमच्याकडे बदाम होत नाही, म्हणजे आपल्याला कोणतरी सांगितलं की बदाम भिजत घाला, सकाळी साल काढा, मग खावा, तुमचा ब्रेन शार्प होतो. पण डिकेड्स पासून म्हणजे कित्येक वर्षांपासून लहान मुलांना जेव्हा इन्फंट्स असतात तेव्हा त्यांनी फणसाची आटूळ भरडीमध्ये मिक्स करून देतात. किंवा महिला जेव्हा प्रेग्नंट असतात तेव्हा त्यांना जॅकफ्रूटची सीड दिली जाते. म्हणजे ओव्हरऑल त्यांचं प्रोटीन लॉस जो होतो, प्रोटीन डेव्हलपमेंटसाठी आणि ब्रेन शार्पनेससाठी लहान मुलांसाठी. तर हे गावागावात आणि बरेच वर्षापासून सुरू आहे, पण याचं प्रीमियम प्रॉडक्ट कधीच झालं नाही. तर ते जॅकफ्रूट सीड आणि सीड फ्लोअर त्याचं मी महत्व, म्हणजे इंडिया इज ऑल्सो बिकमिंग, म्हणजे प्रोटीनची नीड भारताला खूप वाढली आहे. तर जॅकफ्रूट सीड इज द सोल्युशन. डायबिटीसला जॅकफ्रूट फ्लोअर इज द सोल्युशन. तुम्ही बघा की आता तिसरं प्रॉडक्ट म्हणजे बरेचसे देश आता हे व्हेजिटेरियन कडे वळायला लागले, व्हिगन कडे. कारण की मीट पण आता अडल्टरेटेड यायला लागलं, जसं पनीर अडल्टरेटेड येतं त्या टाईपमध्ये. आणि त्यांना बळजबरी जास्ती वजन वाढण्यासाठी त्यांना काही केलं जातं, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही बघाल की जॅकफ्रूट इज द ओनली सोल्युशन फॉर द व्हिगन मीट. कारण की फणस जेव्हा छोटा असतो 2.5 ते 3 किलोचा, आणि ह्या सगळ्या गोष्टी मी पंतप्रधान महोदयाने सांगितल्या त्या 12-13 मिनिटात की चिकन किंवा मटनला स्वतःची चव नाही, त्याला स्वतःचं टेक्स्चर आहे. म्हणूनच, आणि आपण जे मसाले टाकतो त्यामुळे चव येते, पण जे टेक्स्चर आहे त्यामुळे ते मीठ म्हणून फेमस आहे. आणि फणस जेव्हा 2.5 ते 3 किलो पर्यंत असतो सीड डेव्हलपमेंटच्या अगोदर, तर तुम्ही जर बघाल की हैदराबादमध्ये बिर्याणी मिळतात, चिकन, मटन, जॅकफ्रूट, तुम्ही तिन्हीमध्ये फरक सांगू शकत नाही, कारण की एवढं ते मीटला मिमिक करतं. तर जगामध्ये ही डिमांड खूप वाढलेली आहे. तर ते तिसरं प्रोडक्ट राईप जॅकफ्रूटच्या चिप्स मी त्यांना हे केल्या. आणि सर्वात महत्वाचं आणि जे आता पवार साहेबांना आवडलं होतं की ती जी बॅग होती किंवा पासपोर्ट होल्डर होता तो जॅकफ्रूटच्या सालीपासून बनला होता, वेस्ट पासून. म्हणजे पवार साहेबांना मी जेव्हा फर्स्ट टाइम दाखवलं तर त्यांनाही खूप त्याचं म्हणजे कुतूहल वाटलं साहेबांना की खरंच काय आपल्या भारतातले मुलं करू शकतात की इनोव्हेशन करू शकतात, टेक्नॉलॉजीची जोड कशी करू शकतात. मग तेव्हा मी त्या बॅग बद्दल की म्हटलं हे 10 किलोचं जेव्हा आम्ही फणस प्रोसेस करायचो तेव्हा 3.5 ते 3.8 किलो त्याच्यामधनं वेस्ट निघायचं. त्याचे आम्ही काहीच पैसे करू शकत नव्हतो. मग पूर्वी बघा की फणस खाल्ला आणि त्याची साल फेकून दिली की गाय किंवा म्हैस येऊन खाते, ह्याचा कोणीच विचार केला नव्हता की गाय येऊन खाते. मग आम्ही तर जेव्हा त्याचं अनालिसिस केलं 3-4 वर्षापूर्वी, तर जर 250 ग्रॅम जर दुभत्या गाई किंवा म्हशीला जर ते दिलं पावडर फॉर्मेशन मध्ये किंवा त्यांच्या खाद्यातून, तर साधारण 30 दिवसामध्ये त्यांचं मिल्क क्वांटिटी तर वाढते, पण मिल्क फॅट 2.5 to 3% वाढते. हे एक प्रॉडक्ट होतच. मग आम्ही अजून विचार केला की याला प्रीमियम कसं करता येईल. मग तेव्हा मग काही स्वतःच्या रिसर्च, आणि इथं माझा म्हणजे मी युपीएससी करत होतो. म्हणजे जे आपण म्हणतो की वन्स ऍस्पायरंट इज ऑलवेज ऍस्पायरंट, तुम्हाला माहिती आहे. ते माझं नॉलेज कुठंच वायाला गेलं नाही. म्हणजे माझ्या आजही माझ्या उभ्या आयुष्यात बोलताना, माझ्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये, एज्युकेशन ग्राफ्स करायच्या बाबतीत माझं युपीएससीचं नॉलेज मला आयुष्यभर पुरतंय. तर मग त्यामुळे आम्हाला समजलं की आपण ह्याच्यापासून लेदर बनवू. कारण की मी विचार केला की फणसाची साल
1.5 ते 2 इंच थिक असते. आणि लेदरला जेवढं जास्त थिकनेस किंवा जेवढं जास्त स्ट्रेंथ, आणि कुठल्याही फ्रूट वेस्टला तेवढी थिकनेस नाही. म्हणजे काही लोकांनी बांबू सॉरी बनाना स्टेम पासून केलंय, मँगो स्किन पासून केलंय, पण मँगो स्किन खूप पातळ आहे. बनाना स्टेम मध्ये खूप सारं वॉटरचं कंटेंट आहे, तर ते लेदर म्हणून होऊ शकत नाही. मग ती बॅग जॅकफ्रूट पासून बनलेली. परत मग ते हे जो होल्डर आहे तो पण जॅकफ्रूट पासून बनलेला, पासपोर्ट होल्डर, म्हणजे मी त्यांना गिफ्ट केला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साहेबांना, जसं साहेबांनी बारामतीमध्ये उसामध्ये असेल किंवा ओव्हरऑल एआयचं जे आणलेलं आहे भारतात पहिल्यांदा, तर आम्ही पण तिथे टेक्नॉलॉजी नवीन वापर केला. म्हणजे माझा एक मित्र आहे गौरव सोमवंशी म्हणून, नवी मुंबईला त्याचं ऑफिस आहे, इमरटेक इनोव्हेशन्स. सह्याद्री फार्म्स नाशिकसाठी म्हणजे त्यांनी ट्रेसेबिलिटी करणारा तो भारतातला टॉपमोस्ट आहे. आणि त्यांची जी कंपनी आहे ही बऱ्यापैकी ऍग्रिकल्चर ट्रेसेबिलिटीमध्ये करते. मग त्या बॅगमध्ये एनएफसीची चिप होती. आणि मग माझ्या फोन मधलं मी एनएफसी ऑन केलं. म्हणजे आपण ऑनलाईन पेमेंट्स करतो बघा, टॅप करून करतो बघा, तर ते पेमेंट लगेच जातात. तर सेम तशा जेव्हा मी मोबाईल टॅप केला ते मोदी साहेबांसमोर, तेव्हा ते पूर्ण ट्रेस उघडला पूर्ण. मग तिथं इट वॉज, म्हणजे ते खूप त्यांना आवडलं ती गोष्ट पंतप्रधान महोदयांना, की इट इज अ गिफ्ट टू द फार्मर इट इज अ गिफ्ट टू द प्राईम मिनिस्टर फ्रॉम द फार्मर्स ऑफ महाराष्ट्र. मग त्यांचं नाव आणि मग पूर्ण जॅकफ्रूटची हिस्ट्री, म्हणजे फणसाचं महत्व, फणसाची हिस्ट्री, फणसाचं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, फणसाचे हेल्थ बेनिफिट्स, असं पूर्ण ट्रेस उघडला. आणि नुसतं मोबाईलच्या टाईपवर. हे पवार साहेबांना पण आवडलं होतं. म्हणजे मी साहेबांच्या नावाने गिफ्ट केलं होतं, पण ते म्हणाले की आपण त्यांना गिफ्ट करू आणि त्यांनाही खूप आवडेल. ही जी ओव्हरऑल, मग म्हणून मी तेव्हा लास्ट सांगितलं की हे खरं कल्पवृक्ष काय आहे. तर मी याचं एक सांगण्याचं कारण आहे हे आहे, म्हणजे सालीचा वापर होतो, गऱ्यांचा वापर होतो, पिका वापर होतो, राईप वापर होतो, सीडचा वापर होतो, पानांचा वापर होतो. तर असं कुठलीच गोष्ट वेस्ट होत नाही. तर म्हणून ती ओव्हरऑल जी इकोसिस्टम डेव्हलप, एक लास्ट लाईन त्यांनी खूप चांगला मला प्रश्न विचारला की ह्याच्यासाठी काय करावं लागेल. तर मी खरंच त्यांच्यासमोर एक चांगली, आणि मला एक अजेंडा क्लिअर होता की मला साहेबांकडे काय मांडायचं ते. तर जसं 2 वर्षापूर्वी भारतामध्ये मिलेट इयर घोषित झालं, आणि मिलेट्स कधीच मेनस्ट्रीम नव्हतं, पण मिलेट्सला खूप डिमांड वाढली. लोक मिलेट खायला लागली, मिलेटचे कुकीज बनायला लागले, प्रोटीन बार्स बनायला लागले. गेल्या वर्षी त्यांनी बिहारमध्ये मखनाचं प्रमोशन केलं, आणि मखनाचं ते मखना कुठं होता एवढा, पण लोक आता एक प्रीमियम प्रॉडक्ट म्हणून खातात. मी साहेबांना विनंती केली की जसं तुम्ही हे 2 वर्ष केलं, तुम्ही 1 वर्ष अख्खं जॅकफ्रूट इयर म्हणून डिक्लेअर करा. कारण की भारतामध्ये मी पूर्ण फिरलो, तर ज्या राज्यांमध्ये बर्फ पडतो, 4-5 राज्य ती सोडली तर पूर्ण भारतात फणस आहे. म्हणजे युपी, राजस्थान, पंजाब, नॉर्थ ईस्ट, महाराष्ट्र, गुजरात, अगदी केरळ, तमिळनाडू, वेस्ट बंगाल सगळीकडे फणस आहे. आणि 40,000 करोडची इकॉनॉमी, $2 बिलियन जॅकफ्रूट भारतामध्ये वेस्ट होतो. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला रत्नागिरीमध्ये एक जर आम्हाला फार मोठं क्लस्टर, जे एक रोल मॉडेल क्लस्टर राहील पूर्ण देशासाठी, ते आम्हाला तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सपोर्टनं करण्याची संधी द्या. तुम्ही एक जॅकफ्रूट इयर तुम्ही भारतामध्ये डिक्लेअर करा. आणि हा जो वेस्ट होतोय, हे फक्त आपण एक रोल मॉडेल क्लस्टर हे वेस्ट झोन मध्ये करू, आणि मग नंतर त्याच गोष्टी कॉपी पेस्ट ईस्ट झोन मध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये, वेस्ट झोन, साऊथ झोन मध्ये आणि नॉर्थ इंडियामध्ये अशा 4-5 ठिकाणी करता येऊ शकतात. आणि ओव्हरऑल इकोसिस्टम डेव्हलप करण्यासाठी आपण जर सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं CSRच्या माध्यमातून, ग्रँटच्या माध्यमातून किंवा एखाद्या स्कीमच्या माध्यमातून जर सपोर्ट करू शकलात, तर इकोसिस्टम म्हणजे कसं आहे की फक्त मी किंवा माझी कंपनी मोठं होणं उपयोगाचं नाही. कोणीतरी ॲलोवेरासाठी काम केलं, कोणीतरी एखाद्या क्रॉपसाठी काम केलं, म्हणून ते आज सगळीकडे आहे. बरोबर आहे. तर जॅकफ्रूट ही इकोसिस्टम जर डेव्हलप झाली, माझा फायदा होईल, माझ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल, आणि ओव्हरऑल म्हणजे जी लोक याच्या तिथून पुढे काम करतील त्या सगळ्यांचा फायदा होईल. आणि तो मोठा ब्रॉडर व्ह्यू ठेवून मी ती भेट घेतली, आणि मग ओव्हरऑल 12-13-14 मिनिटात खूप चांगलं डिस्कशन आमचं तिथं झालं. खरं तर आम्हाला आता जे हे सगळे फोटो दिसत आहेत किंवा तुमचे पंतप्रधानांशी झालेल्या भेटीचे व्हिडिओ दिसत आहेत, ते खरं तर एक आपण असं म्हणूया की निमित्त झालं तुमची देशभर चर्चा होण्यामागचं. परंतु तुम्हाला याच्या आधीपासूनच जॅकफ्रूट किंग ऑफ इंडिया हा मान मिळालेला आहे. मी याबाबतच रिसर्च करत असताना मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे तुमच्या आधी जॅकफ्रूट किंग ऑफ इंडिया असं हरिश्चंद्र देसाई अर्थात तुमच्या वडिलांना म्हटलं जायचं. तर या सगळ्याची सुरुवात तिथून झालीये, तर ती जर्नी मला वाटतं इंटरेस्टिंग असेल. त्या जर्नी बद्दल काय सांगाल? नक्कीच, कारण की हे तर माझ्याकडे पास ऑन झालेलं आहे. म्हणजे मी स्वतःला जॅकफ्रूट एंटरप्रेनर म्हणतो, म्हणजे व्यावसायिक किंवा या शेती ही इकोसिस्टम घडवण्याचा प्रयत्न करणारा. पण ही माझ्या वडिलांनी सुरुवात केलेली आहे, आणि ह्याचं पूर्ण श्रेय त्यांनाच जातं. म्हणजे ही वॉज अ गव्हर्नमेंट सर्वंट, एक्सरे टेक्निशियन म्हणून ह्याच्यामध्ये होते. बरेचसे लोक रिटायर झाल्यावर शेती करायला लागतात, पण माझे वडील हे हार्डकोर फार्मर होते. म्हणजे लहानपणापासून, जसं तुम्हाला बोललो की हातकंब्यातलं माझा नेटिव्ह प्लेसची स्टोरी. आणि 2012-13 सालीला जेव्हा माझं 2010ला रयत शिक्षण संस्थेचे कॉलेज कराडला SGM कॉलेजमध्ये पूर्ण झालं 12वी. नंतर माझं MPKV मध्ये मेरिटमध्ये नंबर लागला होता.
म्हणजे एकदम म्हणजे राज्यात काहीतरी 7 की 8 नंबर असा काहीतरी होत असेल, मला आठवत नाही. तर मग तेव्हा त्यांनी जे त्यांच्या आयुष्यातली जी पुंजी होती, जी माझ्या शिक्षणासाठी ठेवली होती, की बाबा ह्याला मिथिलेशला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या डोनेशन भरावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. पण फॉर्च्युनेटली एक चांगले मार्क आणि थोडं ब्राईट स्टुडंट असल्यामुळे मेरिटवर ऍडमिशन झालं गव्हर्नमेंट कॉलेजला. ते सगळे पैसे त्यांनी, आणि आमची काही वडिलोपार्जित जमीन नव्हती, ती सगळी विकत घेऊन त्यांनी केलेली आहे. आणि मग 10 जागा, म्हणजे त्याच्या अगोदर जागा वगैरे घेऊन ठेवून, आणि जसं मी तिकडे गेलो ओव्हरऑल खर्च कमी झाला. मग त्यांनी ते पैसे शेतीत इन्व्हॉल्व्ह करायला सुरुवात केली, इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. आणि ही इज द फर्स्ट फार्मर इन इंडिया, की त्याने जॅकफ्रूटचा लागवड करणारा पहिला शेतकरी भारतातला आहे. म्हणजे 2012-13च्या अगोदर भारतामध्ये फणस लावत असं कोण नव्हतं. तुम्हाला ही जी सगळी जुनी झाडं दिसतात, कोणीतरी फणस खाल्लं आणि बी फेकून दिली, त्याचं ते झाड झालं आणि आता ती 100-200 वर्षाची झाड आहेत. कमर्शियल क्रॉप म्हणून फणस भारतातच अवेलेबल नव्हतं. मग ही इज द अक्षरशः त्यांचे मित्र असतील किंवा आजूबाजूचे लोक असतील, ते वेड्यात काढायचे की अरे बघ, काजू लाव, आंबा लाव. आंबा एवढा जगभर फेमस आहे आपला. काजू म्हणजे माझा लांजा तालुका जो आहे, हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त कॅशू प्रोडक्शन करणारा तालुका आहे, लांजा तालुका. आणि काजू बी जे आपण खातो ते सर्वात जास्त शेती ही आमच्या तालुक्यात होते. लोक अक्षरशः हसायची त्यांना. पण आपण जे म्हणतो की पर्सन, म्हणजे जे एखादा वेडा माणूस इतिहास घडवू शकतो, तर माझे वडील जरी असले तरी तर मला त्यांच्याबद्दल त्यांनी या गोष्टीला जन्म घातला. म्हणजे मी ती जर्नी पुढे घेऊन गेलो वेगळ्या स्केलवर, पण ह्याला जन्म त्यांनी घातला. आणि त्यांनी जे सगळे ज्यांच्या आजूबाजूचे लोक बोलणारी किंवा हे, पण त्यांचा हट्ट होता. त्यांनी स्वतः ट्रेनने जाऊन केरळ, कर्नाटकमध्ये इकडे तिकडे जाऊन ट्रेन मधनं ती छोटी छोटी रोपं घेऊन येऊन मग वाढवली, ती मग लावली. आणि मग भारतामध्ये 400 झाडं लावणारा पहिलाच माणूस आहे. म्हणजे फणसाची 10 झाडं पण कोण लावत नव्हतं. 400 झाडं त्याने आणली, 36 व्हरायटीज आणल्या, ज्या कुठल्या साऊथ इंडियात अवेलेबल आहेत, आणि त्याने लावली. आणि तेव्हा मी शिक्षण घेत होतो. म्हणजे ही त्यांनी जर्नी 100ली सुरू केली होती. आणि म्हणूनच जे आज एवढं 12-13 वर्षांचे लाईमलाईटला आले सगळं, तर खरं त्यांचं पूर्ण श्रेय त्यांनाच आहे. कारण की माझे वडील म्हणून मी बिलकुल म्हणत नाही, त्यांनी त्या गोष्टीला जन्म घातलाय. सो ही इज द जॅकफ्रूट किंग, आणि हे सोशली मिळालेलं नाव आहे. ते काही कुठं विकत घेतलेलं नाही, की त्याचा ट्रेडमार्क घेतलेला नाही, हे शेतकऱ्यांनी दिलेलं त्याला नाव आहे. आणि हे जे असतं हे लॉंग लास्टिंग असतं, हे कोण कधी फसवू शकत नाही. तर म्हणून ही इज द इनोव्हेटर. म्हणजे खरंच आपण म्हणतो की ग्रामीण भागामध्ये रिसर्च होतात, तर त्यांनीच ते रिसर्च केलेलं आहे. खरं तर सर, आपण बाहेरच्या इनोव्हेशन्सचं खूप कौतुक करतो आणि आपल्याकडे तितके इनोव्हेशन्स होत नाही असं आपण सहज बोलून जातो. मात्र तुम्ही आता जरी हा फेम भेटला असला तरी तुमचे वडील त्यांच्यापासून ही फणस शेती करतायत आणि इतके दिवस याला पाहिजे तसं हे लाईमलाईट मध्ये आलं नाही, हे खरं तर मी आमचं दुर्दैव म्हणेन. पण आता जेव्हा तुमचे वडील फणस शेती करत होते आधीपासून, तेव्हा तुम्ही UPSC करत होतात आणि जे कन्व्हेन्शनल सक्सेस म्हणूया आपण, तर त्याच्या तुम्ही फार जवळ होते. तर मग UPSC ते फणस शेती हे ट्रान्झिशन नेमकं का झालं? ही जर्नी फार महत्वाची आहे. म्हणजे आजच्या यंग जनरेशनसाठी तर खूप चांगली आहे आणि महत्वाची आहे. म्हणजे मला 10वी पर्यंत शिक्षण मी लांजालाच घेतलं. तिथं मला चांगले 92-93% मार्क होते. कॉलेजला, रयतच्या कॉलेजला मला 90% मार्क होते 12वीला. मी म्हणजे असं पहिलं असतं, म्हणजे वडील स्वतः इनोव्हेटर असल्यामुळे पारंपरिक कुठले एज्युकेशन घ्यायचं नाही हे त्यांच्या डोक्यात होतं. म्हणजे त्यांनी मला आयुष्यात खूप सगळं गाईड त्यांनीच केलेलं आहे. मेकॅनिकल घ्यायचं नाही, इलेक्ट्रिकल घ्यायचं नाही, किंवा ENTC घ्यायचं नाही, काहीतरी नवीन. मी अगदी मर्चंट नेव्हीची एक्झाम दिली होती. मी एरोनॉटिकल्सला ऍडमिशन घेण्यासाठी तिकडची एक्झाम दिली होती. तिथं मला सक्सेस नव्हता मिळाला. आणि IIT JEEच्या एक्झाम मध्ये मी क्रॅक नाही झालो, पण AIEEE ला वगैरे चांगले मार्क होते. महाराष्ट्रातले बऱ्यापैकी चांगले कॉलेज मला मिळत होते. पण मग तेव्हा ऍग्रिकल्चर बद्दल किंवा महात्मा फुले कृषी, म्हणजे मला तर वाटतं, म्हणजे कोकणात कोकण कृषी विद्यापीठ आहे, पण मी कोकणातला पहिला विद्यार्थी आहे ज्याने राहुरी कृषी विद्यापीठात ऍडमिशन घेतलं होतं. आणि मी तेव्हा एकच कॉलेज टाकलं होतं की मला, आणि पहिल्याच कॉलेजला पहिल्याच राऊंडला मला तिथे ऍडमिशन मिळालं, कारण मार्क्स खूप चांगले होते तेव्हा मला. आणि बाबा आणि मी स्वतः पहिल्यांदा बसने, एसटीने आम्ही पहिल्यांदा राहुरीत गेलो होतो. म्हणजे याच्यापूर्वी आम्ही अहमदनगर, म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर, म्हणजे याच्यामध्ये कधीच गेलो नव्हतो, पण पहिल्यांदा तिथं गेलो. आणि मग नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ असं आहे की त्याची, म्हणजे बरंचसं सगळ्यांच्या सोबत होतं की कॉलेजमध्ये असलं की आपल्याला त्याची व्हॅल्यू कळत नाही, पण कॉलेजमधून बाहेर जेव्हा पडतो. आणि आमच्या MPKVचं तर वेगळंच आहे, कारण की मी बँकेत जरी गेलो तरी तिथं आमचे राहुरीचे लोक आहेत, किंवा फक्त राहुरी ऍग्रिकल्चरची लोक आहेत. तुम्ही उद्या IAS IPS सगळे बघितलं तर ते आहेत. अगदी कृषी सहाय्यकापासून तलाठीपासून बरेचसे लोक आहेत. तर ते एक आम्हाला वेस्टेड इंटरेस्ट आहे ऍग्रिकल्चर वाल्यांना. आणि त्यांनी मला खरं तिथं ग्रूम केलं. ती जी, म्हणजे मी सिंगल चाइल्ड असल्यामुळे कधीच माझं घर सोडून कधीच लांब राहिलो नव्हतो. कारण की मी 11वी-12वीला पण होतो तेव्हा माझे आई वडील येऊन जाऊन राहायचे.
तर मग तिकडे जे ऍक्च्युअली माझे जे संस्कार झाले, राहुरी कृषी विद्यापीठात आयुष्यात खूप मोठा रोल आहे. आणि मग तिथून नंतर मग तुम्ही बघाल की सगळेजण राहुरी कृषी विद्यापीठात ऍडमिशन का घेतात, तर मग सिव्हिल सर्व्हिसेससाठी. थोडीशी 10% लोक सॉरी हे करतात, IIT वगैरे देतात आणि IIT खडगपूरला जा, बाकीच्या याला जातात. पण 95% हे सगळे सिव्हिल सर्व्हिसेस आहे, MPSC आणि UPSC. मी पण ऍडमिशन त्यासाठीच घेतलं होतं. माझं ड्रीम होतं अधिकारी होणं, आणि माझ्या वडिलांचं ड्रीम होतं, कारण की आयुष्यभर त्यांनी क्लास 3 ऑफिसर म्हणून ते लागले आणि ते रिटायरी तसेच झाले. पण मग म्हणजे आई वडिलांचं पूर्ण जे स्ट्रगल आहे, म्हणजे तुम्ही जर बघाल की माझी आई, म्हणजे तिचं पूर्ण जे इन्कम होतं किंवा हे होतं त्यात घर चालायचं, आणि वडिलांचे जे सगळे पैसे होते त्यात ही शेती चालायची. आम्ही कुठलेही पैसे काढून किंवा त्याचं सोनं नाणं घे असं काही नाही, ते रिइन्व्हेस्ट करत गेले. आणि मग माझं जसं कॉलेज पूर्ण झालं, मी दिल्लीला होतो, तर आजही आमच्या राहुरीमधून दरवर्षी 20, 30, 40, 50 मुलंही दिल्लीत असतात. मी तिथं करोल बागला राहायचो, वाजीराम रवी ह्या क्लासेसला होतो मी तिथे. आणि चांगली प्रिपरेशन आमची सुरू होती. पहिले 1-2 वर्ष खूप चांगले प्रिपेअर केलं, प्रिलिम्स झाली, मेन्स झाली, मेन्सला फेल. आणि नंतर मग मी कधीच म्हणजे पुढे इंटरव्ह्यू पर्यंत अपेअर झालो नाही, पण ती पूर्ण जर्नी मी अनुभवली. कारण की आम्ही 4 वर्ष राहुरीत अभ्यास केला होता, दिल्लीला होतो. आणि जसं मी तुम्हाला म्हणाल की तो अभ्यास माझा आयुष्यभर कधी वाया जाणार नाही. पण एकदाच तसं 2016 साली मी घरी आलो होतो दिवाळीच्या दरम्यान दिल्लीवरून. त्या माझ्या बाबाने मला खरंच म्हणाले की हे बघ, मी तर जॅकफ्रूट मध्ये आणि हे सुरू केलेलं आहे, आता मी माझ्या पद्धतीने हे केलेलं आहे, तू विचार कर, आपण कुटुंब म्हणून ठरवू की तुला इथून पुढे नोकरी करायची आहे की नाही करायची आहे, की नाही तर तू माझ्यासोबत शेतीमध्ये ये. आणि ते तेव्हा वर्किंग होते, ऍक्च्युअल सर्व्हिस मध्ये होते. आम्ही हा आई वडील आणि आम्ही सगळ्यांनी कुटुंबाने निर्णय घेतला तेव्हा की इथून पुढे मी नोकरीच करणार नाही. म्हणजे हे एकदमच फ्लिप होतं थोडक्यात, की मग प्रायव्हेट पण नाही आणि गव्हर्नमेंट पण नोकरी नाही. मग तेव्हा खूप सारं म्हणजे नातेवाईकांकडून, आजूबाजूंच्याकडून, शेजाऱ्यांच्याकडून, की एवढा चांगला तुमचा मुलगा, एवढे चांगले त्याला मार्क, आणि तुम्ही त्याला कुठे शेतीमध्ये हे घेऊन येता. खरं तर उलट आहे हे सर. म्हणजे अनेक ठिकाणी असं असतं की आई वडिलांचा हट्ट असतो की मुलाने नोकरी करायलाच पाहिजे, मात्र तुमच्याकडं वडीलच तुम्हाला शेतीसाठी प्रोत्साहित करत होते. ही खरं तर कौतुकास्पद बाब आहे असं मी म्हणेन. खरंच कौतुकास्पद आहे, कारण की आपल्याला जो मार्ग, जसं आता पवार साहेबांनी मला मार्गदर्शन करून एका रूटवर आणून ठेवलंय. आपल्याला मार्ग दाखवणारा माणूस जो असतो ना, तो खरं आयुष्यात महत्वाचा असतो. आणि तिथूनच तर खरं कायापालट झालं आणि 10 वर्ष काम करून आज हे PM सरांपर्यंत पोहोचतो. ते जर घडलंच नसतं कधी, तर आजही मी कुठेतरी, आणि मी तेवढा होतो म्हणजे जर शक्य मी अजून प्रयत्न केले असते तर कुठला तर क्लास 1 ऑफिसर नक्कीच झालो असतो, कारण की तेवढे होतं माझ्यामध्ये कॅलिबर. पण मग तो आम्ही निर्णय घेतला. मग 2016-17 साली आम्ही वायनाडला गेलो होतो. तिथं भारतातला पहिला जॅकफ्रूटवरचा इंटरनॅशनल सेमिनार आणि जगातला दुसरा, म्हणजे ज्या ज्या देशांमध्ये फणस होतो, अगदी म्हणजे व्हिएतनाम, मलेशिया, श्रीलंका, आफ्रिकापासून लोक आली होती. 5 दिवस फक्त फणसावरती होतं काम तिथं, म्हणजे ओव्हरऑल सेशन सेमिनार. तिथं डायबिटीज, कॅन्सर हे सगळे तेव्हा 10 वर्षापूर्वी आम्ही केलेले. मग तेव्हा मी पक्का निर्णय केलाय की आता ह्याच्यात आपण हे करायचं, कारण की तिथपर्यंत होतं, माझ्या मनात तरी होतं की मित्र काय म्हणतील, मैत्रिणी काय म्हणतील, आजूबाजूचे काय म्हणतील. आमची आई पण मला म्हणायची नेहमी, म्हणजे आईचं माझ्या आयुष्यात खूप योगदान आहे, कारण की तिनं लहानाचं मोठं स्वतःचे पैसे आम्हाला, माझं आयुष्य घडवण्यात त्या दोघांनी पण घालवले आहेत. तर ते म्हणायचे तू बँकेची तरी नोकरी दे ऍटलिस्ट, म्हणजे लास्टला एवढं झालं होतं, म्हणजे क्लास 1 ऑफिस तू ऍटलिस्ट बँकेची तरी नोकरी दे, तुला 30-40-50 हजाराचा पगार मिळेल, तेवढं तरी कर तू. पण ते तिथपासून पूर्ण हळूहळू आणि इनिशियली खूप इयर्स, म्हणजे जसं वडिलांनी स्ट्रगल गेले ते पहिले 4-5 वर्ष खूप माझे पण खूप हे गेले बेकार. म्हणजे मी शेती करत करत वेगवेगळे बरेच काय काय व्यवसाय करायचे प्रयत्न केले, मल्टिपल ऍट अ टाइम. पण ऍग्रिकल्चर हा कोर, आणि मला म्हणजे ते असं व्हायलाच होणारच होतं असं मला असं वाटतं. म्हणजे मी या गोष्टीवर, म्हणजे मी असं डेस्टिनी असं मानत नाही वैयक्तिक गीता, पण ती जर आपण केलं नसतं तर आज हे इथपर्यंत आलं नसतं. आणि नंतर मग त्यात इनोव्हेशन घडत गेले. माझं स्वतःचं शिक्षण आणि माझं राहुरीतलं नॉलेज, आणि माझं मेन म्हणजे UPSC, माझा जॉग्राफी सब्जेक्ट होता ऑप्शनल. त्यामुळे मला ओव्हरऑल जगाची इकॉनॉमी, ऍग्रिकल्चर हे माहिती झालं होतं. मग त्याच्यामध्ये मग ह्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या व्यवसायात कसं करता येईल, काय करता येईल, मग तिथून पुढे ती मग जर्नी ऍक्च्युअली सुरू झाली मग माझी. फणस हेच का बरं? हा, मी तुम्हाला जसं मगाशी म्हणालो, फणसच का बरं, एक तर तो इंटरनॅशनल सेमिनार मी अटेंड केला. आमच्या इथं काजू आंबा होतो. तुम्ही बघा की आज हापूस आंबा हा फळांचा राजा आहे, जगभर फेमस आहे. पण गेले 10 वर्षामध्ये भारतामध्ये केमिकल फर्टिलायझर्सचा एवढा वापर व्हायला सुरुवात झाली, आणि आमच्या आंब्याला खूप मोठा त्याचा इम्पॅक्ट पडलेला आहे, आणि लॉंग टर्म पडणारच आहे. म्हणजे कल्टार असेल किंवा त्याला 12 ते 15 फवारणे करावे लागतात. म्हणजे इट इज गेटिंग मोर ॲज अ केमिकल क्रॉप असं व्हायला लागलं.
तेव्हा 2016-17 साली, त्याच्या अगोदर आमच्या काजू शेतीचा, म्हणजे आजही काजू मार्केटमध्ये 1000-1200 रुपये किलो आहे. पण काजूची शेती फार चांगली आहे किंवा फार प्रॉफिटेबल असं नाही. म्हणजे तुम्हाला 1 एकर काजूची शेती असेल ना, तर तुम्ही 1 एकर बाकी कुठले केळी लावा, ते 3 पट फायदा आहे. पण काजू म्हणजे लोकांना वाटतं कॅश्यू इज अ प्रीमियम प्रोडक्ट, पण फार्मर्सला त्याचा ऑन ग्राउंड फायदा नाही. तर त्या पिकानं सॅच्युरेशन येत चाललं होतं आणि वडिलांनी तर ही केली होती इनोव्हेशन. मग त्यांच्या ड्रीमला, आणि मी ते लहानपणाच्या त्यांच्या सगळ्या स्टोरी ऐकलेल्या, त्यांच्या ड्रीमला मी झोकून द्यायचा प्रयत्न केला आणि मी ते निवडलं की जे होईल ते होईल. मग मग इथून पुढे आपण फेल्युअर झालो तरी फेल्युअर भलं, सक्सेस झालो तर सक्सेस. म्हणजे पूर्वी आमची काजूची झाडं लागवड केली होती. मला आठवतं माझ्या वडिलांनी लावलेली. पहिलं काहीतरी 2,10,000 रुपयाचं त्याने ते काजू विकले होते त्यांनी. हा, आणि त्याने तो चेक माझ्या हातात दिला की हे बघ बिट्टू, तू नोकरी करायचं सोडलंस, हे बघ, हे पहिलं तुझं पॅकेज 2,10,000 रुपयाचं, हे तुला ठेव आणि हे पैसे तू वापर. 2017 सालची गोष्ट आहे, तिथनं सुरू झालेली. आणि मग नंतर जसं मी तुम्हाला म्हणालो की फंड्साचं एकतर इंटरनॅशनल सेमिनार असेल, माझं वाचन त्यामध्ये वाढलं, त्याच्यावरती मी लिहायला लागलो. लोक आज फंड्साबद्दल खूप चर्चा करतात. एकही माणूस भारतामध्ये मी बघितला नव्हता की जो फणसाबद्दल बोलत होता. मी त्याच्यावर ब्लॉग्स लिहायला सुरुवात केली. फणस कसं महत्वाचं ते लिहायला सुरुवात केली. मग फणसाचे गुणधर्म लिहायला सुरुवात केली. पहिले इनिशियल, मग नंतर अजून व्हरायटी वाढवल्या आम्ही. म्हणजे 2016 पर्यंत 36 व्हरायटी होत्या, मग 50-52 झाल्या, मग 72 झाल्या, मग 86 झाल्या, आणि आज माझ्याकडे 88 प्रकारच्या व्हरायटीज आहेत. मग तेव्हा तो आम्ही जो निर्णय घेतला, त्यामुळेच मग हे खरंच ह्या पिकाला, म्हणजे तुम्ही एक बघा की माझ्या वडिलांनी जी सुरुवात केली असेल किंवा मी जे ह्या गेले 10 वर्षात काम करायचा प्रयत्न केला की एक नवीन इकॉनॉमी आपण भारताला द्यायचा खरंच प्रयत्न झाला. आणि जी आपल्याकडे, म्हणजे तुम्ही बघाल हापूस आंबा गेले 50 वर्षातला आहे, त्याच्या अगोदर नव्हता हापूस आंबा. काजू बघाल तर गेले 30-35 वर्षात आहे, त्याच्या अगोदर काजू नव्हता. पण फणस हा शेकडो हजारो वर्षापासून आहे, पण ते कधीच कमर्शियल क्रॉप झालं नाही. सागवानीचं आपण फर्निचर करतो, सागवान नंतर 2 नंबरचं प्रेफरेबल लाकूड जर असेल तर ते फणसाचं आहे. आणि लोकांनी फणसाची झाडं ही लाकडासाठी म्हणून तोडून टाकली आणि ती व्हरायटी नष्ट होत गेल्या. तर त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की मी पण कॉन्फिडेंटली की आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायला आपण हे करू. आणि मला माहित पण नव्हतं की वडिलांचं स्वप्न पूर्ण करता करता ह्या गोष्टी इथपर्यंत येतील. त्यामुळे जॅकफ्रूट हे निवडायचं कारण ते होतं. फार इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत सर या, की फर्निचरमध्ये सागवान नंतर फणसाचं झाड किंवा फणसाचं लाकूड वापरलं जातं. हे मात्र फणस हे फळ म्हणून जर आपण त्याचा सीझन बघायला गेलो तर तो अत्यंत छोटा असतो. तर मग इयर अराउंड इकॉनॉमीचा विचार करता प्रोसेसिंग हा पार्ट किती महत्वाचा ठरतो यात? मुळात ह्याच्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे. आणि नुसतं जॅकफ्रूट हाईप होऊन उपयोग नाही, तर जॅकफ्रूटची इकॉनॉमी ही कशी आहे, आणि ह्या म्हणजे मोदी साहेबांना असेल किंवा पवार साहेबांना असेल, ही ही का आवडलं, कारण की हे एक नवीन स्त्रोत आहे एक रेव्हेन्यू जनरेशनचं भारतासाठी. तुम्ही बघा की काजू आंबा, म्हणजे आंब्यामध्ये कसं होतं की तुम्ही वर्षाला 4 लाख रुपये कमवले एकरी, तर तुम्ही 3-3.5 लाख रुपये फर्टिगेशनवर घालता. कॅश्यूमध्ये साधारण एकरी 70-80 हजार रुपये मिळतात. जॅकफ्रूटची मी तुम्हाला इकॉनॉमी सांगतो की एकदा प्लांटेशन केलं, माझ्याकडे जे 88 व्हरायटी, तुम्ही सिझनॅलिटीचं बोललात, जी जुनी झाड आहेत सगळी, त्याचा मेन फणस पिकायला येतो मे मध्ये आणि राईप शक्यतो होतो जून मध्ये. आणि तेव्हा पाऊस खूप पडतो, झाडं खूप उंच आहेत, माणसं मिळत नाही, आता ते सगळं वेस्ट होतो. बरोबर आहे. आणि वटपौर्णिमालाच फक्त फणसाला डिमांड येते. म्हणजे पूर्वी ते एक प्रकारचं ते वाणात 5 गरे ठेवतात. तर म्हणजे गेल्या 4-5 वर्षापूर्वीपर्यंत एवढा मोठा फणस कोकणातनं 5-10 रुपयाला घ्यायचे आणि मुंबईला 150-200 रुपयाला विकायचे. एवढा मोठा म्हणजे 1 रुपये 1 किलो थोडक्यात. आपण सगळं त्या गोष्टी जेव्हा आपण पाईपलाईन्स मध्ये सगळ्या सुरू होत्या तेव्हा. तर मग तुम्ही जर बघाल की जॅकफ्रूटची इकॉनॉमिक्स आहे की म्हणून आम्ही ह्या व्हरायटीज कलेक्शन केल्या. व्हरायटीज का कलेक्शन केल्या? कारण की जेव्हा मी महाराष्ट्रात सुरुवातीला पूर्ण फिरलो आणि जेव्हा पूर्ण देशभर फिरलो, तर जसं महाराष्ट्रामध्ये 4 क्रॉपिंग पॅटर्न्स, 4 झोन्स आहेत, कोकण, पश्चिम, 5 तसं उत्तर महाराष्ट्र पण आहे, विदर्भ, मराठवाडा. तर प्रत्येक गावामध्ये फणसाचं झाड आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही जुन्या माणसाला विचारलं ते सांगेल की हा बाबा आपल्याकडे त्या इथे ह्याच्याकडे एक फणसाचं झाड आहे. याचा अर्थ काय होतो की जॅकफ्रूट त्या भागात होऊ शकतं. सर, फणसाच्या वाढीसाठी असं काही स्पेसिफिक क्रायटेरिया असतो का, की फणस याच वातावरणात चांगलं येऊ शकतो वगैरे? सांगतो ना नक्की. कारण की हेच म्हणजे क्रॉपिंग झोन, म्हणजे प्रत्येक गावात फणसाचं झाड आहे. मग त्यानंतर मग आम्ही ह्या 88 व्हरायटीज गोळा केल्या. आम्ही एक रिसर्च करतोय, प्रायव्हेट रिसर्च सेंटर सारखं जॅकफ्रूटचं आम्ही काम करतच आहोत. पण आम्ही त्यात असं केलं की कमर्शियल, म्हणजे शेतकरी केव्हा अवलंबतील, जेव्हा त्यांना आर्थिक फायदा व्हायला सुरुवात होईल तेव्हा.
मग कोकणात आम्ही एक 21-22 व्हरायटी कमर्शियल आयडेंटिफाय केल्या त्यातल्या, म्हणजे ज्याची कमर्शियल पद्धतीने शेती करता येईल. कोकणामध्ये होणारे 8-9 व्हरायटीज, पश्चिम महाराष्ट्रात होणारे 7 ते 8 व्हरायटीज, मराठवाड्यात होणारे एक 5 व्हरायटीज आणि विदर्भात होणारे एक 3 ते 4 व्हरायटीज. आता विदर्भात जर बघाल तर नॉर्थ इंडिया सारखा ट्रेंड आहे की फणस पिकला की इकडे फेकून देतात. म्हणजे विदर्भात फणस हा फक्त भाजीसाठी, कच्च्या स्वरूपात, शाकाहारी मटण म्हणून, ह्याचा म्हणून. तर सेम ट्रेंड पूर्ण नॉर्थ इंडियात आहे, युपी, बिहार, एमपी इकडे. आणि कोकण आणि थोडाफार आपला पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर भाग आणि साऊथ इंडियामध्ये सगळीकडे फणस हा राईप खायचं कन्झम्पशन जास्ती आहे, पिका म्हणजे फणसाची, म्हणजे राईप जॅकफ्रूट थोडक्यात. तर मग तसं आम्ही आयडेंटिफाय केलं. आणि मग तुम्हाला खोटं वाटेल की ह्यासाठीच म्हणजे ह्याचं इकॉनॉमिक्स, मग लागवड केल्यानंतर 2 ते 3 वर्षात फ्रुटिंग यायला सुरुवात होते. म्हणजे फणसाचं पूर्वी कसं होतं की बीपासून झाड लावलं की मग त्याला 12 ते 13 वर्ष जाणार, एवढा वेटिंग पिरियड कोणाकडे नाही आणि ते कमर्शियल होऊच शकत नाही. पण आता 2 ते 3 वर्षात फळ यायला सुरुवात होऊन जाते. तिसऱ्या वर्षी झाड मॅच्युअर होतं. तिसऱ्या वर्षी एका झाडाला मिनिमम टू मिनिमम 5 ते 6 फळं, एक फळ साधारण 10 किलोचं. आणि कमर्शियल स्पेसिंग जर बघाल तर 15 फूट बाय 15 फूटवर एकरी 200 झाडं लावता येतात. म्हणजे सर 50 ते 60 किलो झालं एका झाडापासून. 200 झाडं म्हटल्यावर 10 ते 12 टन. आणि वर्स टू वर्स म्हणजे आपलं शेतीमध्ये काय होतं की खूप सारं एखादं प्रोडक्शन झालं की रेट पडतो. गेल्या वर्षी तुम्ही इथं पुण्यामध्ये बघाल तर 80 रुपये किलोपासून जॅकफ्रूट सुरू झाला आणि 32-33 रुपये किलोने तो रेट त्याचा एंड झाला लास्ट सीझनला. आपण वर्स टू वर्स 10 रुपये किलो जरी पकडलं तर 10 ते 12 टन, 10 रुपये किलो म्हणजे 1 लाख ते 1,20,000 रुपये, बरोबर आहे. हे तिसऱ्या वर्षी. 5व्या वर्षी साधारण 10 ते 12 फळं म्हणजे 100 ते 120 किलो, म्हणजे साधारण 20 टन ते 24 टन, म्हणजे इंटू 10 रुपये जरी केलं तर साधारण 2 ते 2.5 लाख रुपये. 8व्या वर्षी साधारण त्याला 25 फळं धरतात. म्हणजे ते जर इकॉनॉमिक्स केलं तर साधारण 4 लाख रुपये, 3.5 लाख रुपये हे एकरी तुम्हाला मिळू शकतात. मी असं म्हणत नाही की एकरी 10 लाख 20 लाख, पण तेवढे मिळू शकतात. संगोपनासाठी कसा खर्च लागतो? हा, ते महत्वाचं आहे. कारण काजू आंबाच नाही, म्हणजे ओव्हरऑल फ्रूट क्रॉप मध्ये बाकी तुम्ही डाळिंब घ्या आपलं किंवा बाकीचं घ्या, ह्याला मेंटेनन्स खूपच आहे. आणि मुळात ह्याला पेस्ट अटॅक एवढा होतो केमिकल फर्टिगेशनमुळे की जसं मी आंब्याचं बोललो, 4 लाखातले 3 लाख घालायचे आणि 1 लाख रुपये कमवायचे. जॅकफ्रूटला माझे वडील म्हणतात की इट इज अ पेन्शन क्रॉप. म्हणजे जगामध्ये एवढं 100 ते 300 वर्ष जगणारं असं कुठलंच फळझाड नाही. म्हणजे पूर्वी कसं होतं की आजोबाने म्हणायचे, आजोबाने झाड लावायचं आणि नातवाने खायचं. आता ते दिवस गेले. म्हणजे आता ते मॉडर्न ते ट्रेंडमध्ये मी सांगतो की आजोबानेच लावायचं आणि 2-3 वर्षात आजोबानेच त्याची फळं खायची. कळलं का? कारण की तो वेटिंग पिरियड कमी झाला. जॅकफ्रूटला जर तुम्ही समजा समजा 3.5 लाख 3 लाख रुपये एकरी कमवताय, तुम्ही वर्ष टू वर्ष ह्याला कुठल्याही खत फवारण्याची गरज लागत नाही. कम्प्लिटली ऑर्गॅनिक आहे. तुम्ही सुरुवातीला लावता तेव्हा शेणखत, गांडूळ खत वगैरे त्याला घालायचं. नंतर तुम्ही त्याला काही जरी नाही दिलं आणि पहिले 2 ते 3 वर्ष ड्रिप करून फक्त पाणी दिलं, आणि हा पण मोठं मिथ आहे की आपल्याला असं वाटतं की फार मोठं झाड म्हणून त्याला खूप पाणी लागतं. हा खूप मोठा गैरसमज आहे. फणसाला फक्त जगण्यापुरती पाणी लागतं. ह्याला कुठलंही टेम्परेचरचं कन्स्टंट नाही. म्हणजे अगदी अमरावती आणि हा मुलताई मध्य प्रदेशचा भाग आहे, तिथं 49-50 डिग्री पर्यंत टेम्परेचर जातं. तिथं पण उत्तम प्रकारे फणस होतो. म्हणजे फणसाला फक्त एकमेव रिक्वायरमेंट आहे, पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे. म्हणजे पाणी साचून राहता कामा नये. आणि महाराष्ट्रातला बराचसा भाग, काही भाग जो एकदम एक्स्ट्रीम ब्लॅक कॉटन सॉइल आहे तिथं फक्त पाणी साचतं पावसाळ्यात, साचून राहतं 4-4, 5-5, 6-6 दिवस. पण बाकी सगळीकडे तसा प्रॉब्लेम नाहीये. तर मग ह्या प्रकारचं जर केलं तर जॅकफ्रूट मध्ये जर तुम्ही आपण पकडू की 100% मधलं 5% इज द ओनली द मेंटेनन्स कॉस्ट, आणि बाकीचे 95% हा तुमचा नेट प्रॉफिट आहे. आणि इथून पुढचे जे 100 वर्ष, म्हणजे आपण म्हणतो की 4 पिढ्या बसून खातील ही म्हण आहे, पण आपण 25 वर्षाची पिढी पकडतो. तर ऍक्च्युअल खरं 4 पिढ्या बसून खायचं जर बघायला गेलं तर ते म्हणजे जॅकफ्रूट आहे. कारण की ह्यानं तेवढं तुम्हाला इकॉनॉमी डेव्हलप होते. आणि आम्ही जेव्हा तो कार्बन क्रेडिटचा जेव्हा प्रोजेक्ट केला होता, म्हणजे मी 3 वर्षापूर्वी भारतातला पहिला कार्बन क्रेडिट, तुम्ही कार्बन क्रेडिट जर ऐकलं आपण तर फक्त आपल्यासमोर बांबू येतो किंवा बांबूबद्दल चर्चा केली जाते. पण बांबू इज अ फॉरेस्ट क्रॉप. पण फ्रूट क्रॉप किंवा हॉर्टिकल्चर मध्ये सर्वात जास्त कार्बन क्रेडिट व्हॅल्यू कशाला आहे, तर ती तेव्हा आम्हाला समजली की जॅकफ्रूटला आहे. कारण की जगामध्ये एवढे वर्ष जगणारं कुठलंच फळझाड नाही. 100 ते काय काय झाडं, जुनी झाडं 250-300 वर्षाची आहेत. आणि त्यामुळे कार्बन क्रेडिट्स मध्ये सर्वात जास्त व्हॅल्यू ही जॅकफ्रूटला आहे. आणि तो आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत प्रोजेक्ट केला होता, पायलट प्रोजेक्ट होता. आणि ऍक्च्युअल आम्ही त्याचे पैसे पायलट बेसिसवर शेतकऱ्यांच्या, माझ्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले. आणि त्याच्यामध्ये पण टेक्नॉलॉजीचा असा वापर केला होता, मगाशी जसं NFC चिपचं मी तुम्हाला बोललो, की ते जे पैसे ज्या शेतकऱ्यांना गेले ते पैसे ते एखाद्या लिकर शॉपवर खरेदी म्हणजे खर्च करू शकत नाहीत.
ते एखाद्या हॉटेलमध्ये खर्च करू शकत नाहीत, ते कपड्यामध्ये ह्याच्यामध्ये खर्च म्हणजे प्रीमियम गोष्टीला करू शकत नाहीत. ते का? तर निसर्गातनं आलेला पैसा हा तुमच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी किंवा उदरनिर्वाहासाठी ते पैसे कुठं खर्च केले जाऊ शकतात? तुमचं खतं घेण्यासाठी, तुमचे मेडिसिन्स घेण्यासाठी, तुमच्या शेती अवजारांमध्ये पेट्रोल डिझेल टाकण्यासाठी, ओव्हरऑल भाजीपाला खरेदी करा त्यासाठी. आणि त्याला एवढे एक्स्ट्रीम लेवलचं MCC कोड्स म्हणतात त्याला, त्या टेक्नॉलॉजीचा वापर केला होता की निसर्गातनं आलेला पैसा तुम्ही स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरा. हा पूर्ण जगभर न्यूजमध्ये होता, पण तो भारतात एवढा फेमस नाही झाला, पण जगभर ऑल ओव्हर वर्ल्ड ते न्यूजमध्ये होता. म्हणजे आजही जर टाकलं जॅकफ्रूट किंग, RBI आणि CBDC प्लॅटफॉर्म असं जर टाकलं तर ते दिसतात सगळीकडे. तर तशा प्रकारचं जे केलं आणि नंतर मग आम्ही म्हणजे हे जर ओव्हरऑल इकॉनॉमिक्स तर मी तुम्हाला सांगितलं की एकरी किती पैसे वगैरे मिळतात. म्हणजे आता कसं 2016 पासून प्लांटेशन केलं, व्हरायटी वाढवत गेलो. पण मग ह्याला आम्हाला असं कळलं की नुसती लागवड करून उपयोग नाही, किंवा नुसतं आजही बघा तुम्ही की सर्वात जास्ती शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम्स का होतात की आपण वी आर गुड प्रोड्युसर्स बट वी आर नॉट प्रोसेसर्स. म्हणजे जे बाहेरच्या देशांनी काही जे प्रोसेसिंग मध्ये क्रांती घडवली आहे आपल्याकडे झाली नाही. म्हणजे तुम्ही बघा की आपल्या आई वडील, आजी आजोबा हे शेतीचा गाडा हाकत आलेत, पण त्याला आता हा टाइम असा आहे की व्हॅल्यू ॲडिशन. तुम्ही बघा की व्हॅल्यू ॲडिशन केल्याशिवाय आपल्याला त्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला मार्केट किंवा तेवढं प्रीमियम मिळणार नाही. मग त्यासाठी मी 2020 साली शेतकरी उत्पादक कंपनी फॉर्म केली आणि ती भारतातली पहिली शेतकरी उत्पादक कंपनी. आणि आजच्या घडीला इट इज वन ऑफ द लार्जेस्ट, म्हणजे भारतातली सर्वात मोठी शेतकरी उत्पादक कंपनी फणस या पिकामध्ये काम करणारी. साधारण 1077 म्हणजे 1100 फार्मर सोबत मी काम करतो आता. म्हणजे त्यातले कोकणातले जास्ती आहेत आणि बाकीचे इतर महाराष्ट्रातले लोक जास्ती आहेत. आणि मग त्याला एक इकॉनॉमी द्यायचा प्रयत्न केला मी. म्हणजे माझं जे राहुरीतलं नॉलेज होतं, म्हणजे मी बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे आणि माझं त्यात स्पेशलायझेशन ॲग्री प्रोसेस इंजिनिअरिंग होतं. तर ते जॅकफ्रूट मध्ये प्रोसेसिंग काय काय करता येईल, हे जे प्रोडक्ट्स आहेत हे मी आता बोलतोय 2026 मध्ये. पण 2020 साली माझा तेव्हा अभ्यास सुरू होता, तेव्हा FPO फॉर्म झाली, शेतकरी वाढत गेले. पूर्वी मग सुरुवातीला आम्ही त्या FPCच्या माध्यमातून फणस ट्रेडिंग करायचो. म्हणजे शेतकऱ्यांकडनं गोळा करायचे आणि मार्केटमध्ये विकायचे. म्हणजे बाबा ह्याला कसं आपल्याला चालना मिळते, मग त्याला चांगला आम्हाला रिस्पॉन्स मिळायला लागला, शेतकऱ्यांना 2 पैसे जास्ती मिळायला लागले. मग एवढे वर्ष मी छोटं प्रोसेसिंग युनिट केलं माझं. म्हणजे प्रोसेसिंग युनिटमध्ये मग बाबा फणसापासून आमच्याकडे फक्त तळलेले गिरे की फणस पोळी, पुण्यात पण तेच फेमस आहे, कारण दुसरं काय जॅकफ्रूटचे प्रोडक्ट मिळत नव्हते. पण मग जॅकफ्रूटमध्ये विगन मीट, हे जॅकफ्रूट फ्लोअर, सीड फ्लोअर, हे वेस्ट टू वेल्थ पासून गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे जेव्हा मी झाडं भारतात एवढे वर्ष, परदेशातनं फणसाची झाडं इकडे येत होती, पण वी आर द फर्स्ट फार्मर की आम्ही भारतातनं पहिल्यांदा झाडं परदेशात एक्सपोर्ट केली. मॉरिशसला, म्हणजे मॉरिशस तुम्ही बघायला हा पर्यटकांचा देश आहे, पूर्णपणे म्हणजे टुरिझम आहे तिथे. पण मॉरिशस इज अ नॅचरल हब ऑफ जॅकफ्रूट. तिथे अशी 100-200 वर्षाची झाड आहेत. तर त्या माणसाने मला रिच आउट केलं, तो स्वतः इकडे आला होता लांजाला. आणि ती असं होतं की जर उद्या मला 300 झाडं जर पुण्यात आणायची म्हटली तर एक बोलेरो पिकअप टेम्पो लागेल. आणि आम्ही त्याला पण एवढं इनोव्हेशन केलं की एका देशातली माती दुसऱ्या देशात चालत नाही, कारण की आपण काय म्हणतात ते इकडचे जर्म्स तिकडे जातात, ते अलाउड नाहीये. म्हणजे जर झाडं आणताना, आयात निर्यात करताना, मग त्याची पूर्ण माती पूर्ण धुवून, आणि ती 300 झाडं तुम्ही बघाल की त्याला एक वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आम्ही वापरली, जेणेकरून 7 दिवस विदाऊट वॉटर, विदाऊट सॉइल झाड राहू शकतं. त्याचं आम्ही व्यवस्थित पॅकिंग केलं आणि ती झाडं बाय एअर तिकडे गेली. आणि 300 झाडांचं वजन फक्त 3 बॉक्समध्ये 17 किलो वजन झालं होतं. बाय एअर गेली तिकडे, 5व्या दिवशी पोहोचली, लगेच त्याने म्हणजे रिट्रान्सप्लांट केली तिथे. आणि आज सगळीच्या सगळी झाडं, म्हणजे 300 मध्ये 2-3 झाडं मेली, पण 297 झाडांना फळं धरायला लागली तिथं मॉरिशसमध्ये. तर हा जो सगळा जो गोष्टी आहेत, हे इनोव्हेशन, R&D, हे सगळे म्हणजे जे आम्ही शेतीतनं पैसे कमवले, म्हणजे पूर्वी तर आमच्या वडिलांनी सगळे घातलेच त्याच्यामध्ये सगळं त्यांचं आयुष्य. नंतर मी पण जे कमवत गेलो ना ते आम्ही रिइन्व्हेस्ट करत गेलो, पूर्ण रिइन्व्हेस्ट. म्हणजे वी आर कम्प्लिटली बूटस्ट्रॅप्ड. आणि मग नंतर त्याच्यामध्ये मग FPOच्या माध्यमातून बऱ्यापैकी चांगला स्केल आला. आता मी मोठं प्रोसेसिंग युनिट पण करतोय, म्हणजे ते आता 2-3 महिन्यात पुढच्या सुरू होऊन जाईल. महाराष्ट्र सरकारची स्मार्ट योजना ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची, जसं बाकीचे मॅग्नेट आहे, ADBची, हा वर्ल्ड बँकचा प्रोजेक्ट आहे. त्यातनं एक साधारण 5-6.5 कोटीचं प्रोसेसिंग युनिट करतोय आपण, महाराष्ट्रातलं पहिलं जॅकफ्रूट प्रोसेसिंगचं. आणि ते सोडून पण आता हे जे आलंय, म्हणजे आता हे व्हिजिटमुळे आणि हे सगळं, तर वी आर अंडर कॅपॅसिटी. मग ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं की आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मी फॉर्म केली आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट रेज ऑफ राऊंड पण करतोय. म्हणजे आम्ही ती गोष्ट 6 महिने, वर्षभरात करणार होतो. आणि ह्या गोष्टीमुळे आम्ही आता असं हे केलेलं आहे, मी आणि माझ्या बाकीच्या को फाउंडर्सने, की वी आर ओपन फॉर द रेझिंग. म्हणजे चांगल्या लोकांनी आमच्यासोबत यावं आणि आम्हाला फक्तच असे इन्व्हेस्टर नको आहेत. वी आर लुकिंग फॉर स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स, जी लोक आपल्याला हे जे स्वप्न आहे हे पुढे घेऊन जाणार, नुसतेच पैसे देऊन उपयोग नाही.
त्या इकोसिस्टीम मध्ये सोबत येणारा माणूस पाहिजे. तर तशा फेजला आम्ही सध्या गेलेलो आहे. म्हणजे FPC, म्हणजे पहिले इंडिव्हिज्युअल, मग FPC फॉर्म केली, ग्रुप फार्मिंग केली, मग ट्रेडिंग केलं, प्रोसेसिंग केलं, आणि आता हळूहळू आम्ही काय केलं की फंड्साचं प्रीमियम का वाढला. मुंबई पुण्यात जो 150-200 रुपये रेट मिळायचा, 100 रुपये रेट मिळायचा, तो मी गावाकडे द्यायला सुरुवात केली. म्हणजे मी 10 रुपये पर किलोने फणस विकत घ्यायला सुरुवात केली. म्हणजे जो रेट तिकडं होता, म्हणजे जो फणस वटपौर्णिमेला 10 किलोचा 10 रुपयाला विकला जायचा, तो आता 120-150 रुपये मिळायला लागले. आणि ज्याची स्वतःची कमर्शियल लागवड पण नाही, पण ज्याची 2 झाडं आहेत, 5 झाडं आहेत, त्याच्यावरती कित्येक 100-200 फळं असतात, मग त्याला त्याचे पैसे समजायला लागले, लोकांना त्यातलं इकॉनॉमिक्स समजायला लागलं, आणि मग ते हळूहळू आता ते वाढत चाललेलं आहे. सर, खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे मी असं म्हणेन की फ्युचर मधल्या एका महत्वाच्या इकोसिस्टीम मध्ये इन्व्हेस्ट करण्यासारखं आहे. पण ही फणसाची इकोसिस्टीम आहे त्याच्याबद्दल तर मला जाणून घ्यायला आवडेलच. मात्र आजकाल सामान्य माणसं अगदी सहज बोलून जातात की शेती पण आता AI वर व्हायला लागली आहे किंवा आधुनिक शेती असेल. पण शेती AI वर होणं म्हणजे नेमकं काय, आणि याच्यातच तुम्ही ब्लॉकचेनचा पण अवलंब केलेला आहे, तर या सगळ्या गोष्टी नेमक्या काय असतात? मी तसं म्हणायला की शेती AI वर व्हायला लागली असं मी म्हणत नाही. AI च्या मदतीने शेती थोडी फास्ट फॉरवर्ड व्हायला लागली आहे. त्याच्यामध्ये इनोव्हेशन घडायला लागलेत असं मी मानतो. कारण की ते AI वर कधीच होऊ शकत नाही. तुम्ही बघा की तिथं माणसं तर लागणारच, तिथं कष्ट तर लागणारच, बाकी तिथे R&D तर लागणारच. पण ह्यानं गोष्टी जरा फास्ट होतील. ह्यानी म्हणजे जसं पवार साहेबांनी म्हणजे भारतात पहिल्यांदा त्यांनी शुगर केन मध्ये AI चं इंटिग्रेशन करून, म्हणजे इट इज अ रोल मॉडेल थिंग. मग त्या गोष्टीनं आता माझ्या फणसाला AI चा वापर होईल की नाही मला माहित नाही, पण ओव्हरऑल टेक्नॉलॉजी आपण त्याला ब्रॉडर वाक्य देऊ शकतो, शब्द देऊ शकतो की टेक्नॉलॉजीचा वापर आपण शेतीमध्ये जर करू शकलो तर हे फास्टर पद्धतीने. जसं आता मी उदाहरण सांगायचं गेलं की बरेचसे कॉलेजेस माझ्याकडे इन्क्युबेटेड आहेत. बरेचसे कॉलेजेस सोबत माझ्या FPCचं टायअप आहे. म्हणजे मुलं रावे करतात किंवा नंतर त्यांचे लास्ट इयरला त्यांना प्रोजेक्ट असतात 6 महिन्याचे, मग त्यांना मी प्रोजेक्ट देत असतो. समजा उदाहरण काजूचं घेतलं तर काजूमध्ये आमच्या इथे सर्वात मोठा प्रश्न आहे की काजूची जेव्हा शेती होते त्याची पानं दरवर्षी झडतात, आणि काजूच्या पानांचा असा मोठा प्रॉब्लेम आहे की 3 वर्ष ते डिकम्पोज होत नाहीत. 3 वर्ष डिकम्पोज होत नाहीत, आणि सर्वात मोठा खर्च काजू शेतीमधला की तो पाला नाही, म्हणजे डिकम्पोज करणे नाही, हे माणसं लावून ते गोळा करून साईडला करणं, हे विल्हेवाट लावणं, तो खर्चिक गोष्ट आहे. मग असे इनोव्हेशन मी देत असतो की असं काहीतरी तुम्ही करा. वेस्ट डिकम्पोजर असेल, नवीन म्हणजे मायक्रोब्स असतील, याचा वापर करून बाबा ही जर डिकम्पोज झाली 2-3 महिन्यात, तर तीच पानं जे फेब्रुवारी मार्च मध्ये गोळा केली तीच आम्ही जून मध्ये परत खत म्हणून घालू शकतो. म्हणजे एक इकोसिस्टम डेव्हलप होते. परत आता जॅकफ्रूट आहे, तर जॅकफ्रूट मध्ये फणस सर्वात मोठा प्रॉब्लेम काय की लोकांना फणस कापायचा कसा हाच माहित नाही. बरोबर आहे, हाताला चिक लागतो किंवा हे होतं. मग हे इनोव्हेशनचा भाग आहे. म्हणजे जसं भारतामध्ये स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया किंवा बाकीच्या सगळे ज्या स्कीम्स चालतात, सीड फंडिंग, प्री सीड फंडिंग, तर हे जे इनोव्हेशन, मशीन्सचे इनोव्हेशन जे आहे ना, हे आता मी शेती, ती इकोसिस्टीम, एक मोठा ढाचा तयार केला. पण आता इथून पुढे एव्हरीथिंग इज ओपन. तशा पद्धतीचं जर टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन, उद्या जर जॅकफ्रूट पिलर जर इन्व्हेंट झाला, कोणी इन्व्हेंट केला उदाहरणार्थ, आणि माझं ऑलरेडी त्याच्यावर काम सुरू आहे कारण की मी ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड, इंजिनियर बॅकग्राऊंड आहे, तर तसं जर झालं तर किती काम वाचेल, किती टाइम वाचेल, त्याचे ओव्हरऑल गती किती त्याला मिळेल. तर हे म्हणजे AI असेल, टेक्नॉलॉजी असेल, हा वापर. आणि जसं मी तुम्हाला बोललो की ब्लॉकचेनचा, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की माझा जो मित्र आहे गौरव सोमवंशी, जसे इमरटेक इनोव्हेशन्स म्हणून स्वतःची कंपनी SCBD वेलापूरला त्याचं ऑफिस आहे, तर त्यांनी पूर्ण द्राक्षासाठी ट्रेसेबिलिटी केलेली आहे. तो पण त्यांनी एकदा PM सरांसमोर एक प्रेझेंटेशन पण केलं. त्यांनी पैठणी साडी जी आहे आपली याची येवल्याची, तर त्याच्यामध्ये QR कोड विणला होता पूर्ण, आणि त्या पैठणी साडीची ट्रेसेबिलिटी असेल किंवा कॉटनसाठी ट्रेसेबिलिटी असेल. ट्रेसेबिलिटी इज द फ्युचर फॉर द एक्सपोर्ट्स ऑफ इंडिया. का तुम्हाला सांगतो की उद्या जर मला फणसाचे चिप्सचं पॅकेट उदाहरणार्थ जर मी ते 100 रुपयाला भारतात विकतोय आणि परदेशात समजा मी 150 रुपयाला विकतोय, पण तेच परदेशात जर ट्रेसेबल बॅक असेल तर ते 250 रुपये 300 रुपयाला विकलं का, तर वी आर नॉट सेलिंग ओनली द प्रोडक्ट, आपण प्रोडक्ट सोबत डेटा पण देतोय. डेटा विकतोय ऍक्च्युअल मध्ये आपण, की बाबा हे कुठल्या झाडातनं मी जे खातोय. लोक आता कसे हेल्थ कॉन्शियस एवढी झालेली आहेत की बाबा ह्या झाडाला कुठली खतं वापरलेली आहेत, हे बाबा मी खातोय हे ऍक्च्युअल चांगलं आहे का. पूर्ण इकोसिस्टीम, मग ह्याला शेतकऱ्याला किती पैसे मिळाले,
लॉजिस्टिक्स ट्रान्सपोर्टवाल्याला किती पैसे मिळाले, ह्याच्यात बाबा ही खतं फवारणी वापरलेली आहे, मी हायजेनिक खातोय की नाही. तर इट इज अ फ्युचर ऑफ द. आता तुम्ही म्हणजे जे गौरवने तो प्रोजेक्ट केलेला आहे, मी सांगतो तुम्हाला की बीकेटी टायर्स आणि अपोलो टायर तुम्हाला माहिती असतील, मोठे टायर कंपनी आहेत 10-12-15 हजार करोडच्या, तर ते सगळे एक्सपोर्ट करतात. आता असं झालं की ते एक्सपोर्ट करू शकत नव्हते, हे ट्रेसेबल नसेल, कारण की तुम्ही जर रबर जो घेता, रबर तोड वृक्ष तोड जी करता, तर ते ट्रेसेबिलिटी पाहिजे परदेशातल्या कंपन्यांना. तर त्याचं प्रीमियम वाढलं थोडक्यात. म्हणजे त्याचं काय झालं की ते महागात पण विकू शकले आणि ओव्हरऑल ती सिस्टीम बसली. तर हे सगळी जी टेक्नॉलॉजी जी आहे, आणि तेच आम्ही त्या विगन लेदरच्या बॅगला पण तेच केलं होतं, आणि ओव्हरऑल प्रोडक्ट्सला पण. म्हणजे मी जेव्हा एक्सपोर्ट करेल, तर एखाद्या फणसाची जर डायबिटीजसाठी कन्झ्युम करत असेल, तर ते त्याच्यासाठी कसं चांगलं आहे, त्याचा वापर कसा करायचा, किंवा त्याच्यामध्ये जसं मी मोदी साहेबांचं त्याच्यामध्ये नाव टाकलं होतं, तर तसं आपण म्हणजे तो एक इमोशनल कनेक्ट होतो, एक एक डेटा आपला जातो तिथे, आणि एक बॉन्डिंग तयार होतं. म्हणजे कस्टमर आणि कन्झ्युमर रिलेशनशिप बिल्डअप होतं चांगलं स्ट्रॉंग, आणि ते लॉंग लाईफ असतं. आणि ते माउथ टू माउथ पब्लिसिटी, हे जे फंड आहेत ना सगळे, हे शेतीमध्ये वापरायचा खरंच आता वेळ आलेली आहे. आणि हे फक्त आम्हीच किंवा मीच असं नाही, म्हणजे युथला, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगतो की ही आपले आजी आजोबा आई वडील ह्या गोष्टी त्यांनी खूप केलं आपल्यासाठी. आता इथून पुढे जर ते इनोव्हेशन वेगळ्या लेवलला न्यायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. मला असं वाटतं की ऍग्रिकल्चरने AI ब्लॉकचेन सोबत दोस्ती करायला पाहिजे. अडॅप्ट जरी नाही केलं किंवा त्याचं प्रेशर आणि फील जरी नाही केलं, तर दोस्ती केली तर नक्कीच आपल्या ऍग्रिकल्चर प्रोड्यूसला चांगला आपण भाव मिळवून देऊ शकतो. सर, आता तुम्ही एक्सपोर्टचा उल्लेख केला आणि एक्सपोर्टसाठी ट्रेसेबिलिटी वगैरे या गोष्टी गरजेच्या आहेत असं सांगितलं. मात्र एक्सपोर्ट हा फणसाच्या बाबतीत त्याचा विचार केला तर लार्जेस्ट एक्सपोर्टर मध्ये कुठल्या कंट्रीज येतात आणि त्यात भारताला नेमका किती स्कोप वाटतो? नक्कीच. मी फणसामध्ये जर पर्टिक्युलरली बोलायचं गेलं, तर व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया हे छोटे जे देश आहेत, आपल्या महाराष्ट्रापेक्षा पण छोटे आहेत, तर ते देश जगभर फणस एक्सपोर्ट करतात, कारण की तिथं ओव्हरऑल इकोसिस्टम डेव्हलप झाली. म्हणजे मी मोदी साहेबांना जेव्हा भेटलो, तर त्यांनी मला विचारलं की जॅकफ्रूटसाठी काय करावं लागेल. मी म्हटलं सर, काय करावं लागेल तर ते पॉलिसी मेकिंगचा भाग झाला, पण भारतामध्ये म्हटलं $2 बिलियन फणस आहे, आणि वी आर नॉट म्हणजे आपण एक्सपोर्ट तर नाहीच, 1-2% फक्त प्रोसेसिंग करतोय. तर त्याची केवढी मोठी वाव आहे, आणि ही एक नवीन रेव्हेन्यू जनरेशन स्ट्रीम होईल. 40,000च्या करोड फंड्सामधले किमान 5,000 करोडचा जरी फणस आपण प्रोसेस करू शकलो आणि एक्सपोर्ट करू शकलो, ती मोठी इकॉनॉमी आहे, खूप मोठी इकॉनॉमी आहे, आणि ह्याच्यानं खूप फायदा होईल. तुम्ही बघाल की फणस हा भारतातला नेटिव्ह क्रॉप आहे. फणस भारतातून म्यानमार, बर्मा मार्गे हे इकडे व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशियात गेला, आणि आज एअरपोर्टवर फणसाचे घरे विकले जातात. फणसाचे चिप्स फेमस आहेत. तिथे एक फणसाची व्हरायटी डुरियन म्हणून आहे, ती US UKतली लोक ती खाण्यासाठी तिकडे येतात. बरोबर आहे. खूप प्रीमियम फ्रूट मध्ये, म्हणजे एक फळ त्याचं म्हणजे इंडियन करन्सीमध्ये 2,000-3,000 रुपयाला आहे एक फळ फणसाचं, डुरियन व्हरायटी. जसं ब्रेड फ्रूट म्हणून छोटा फणस आहे, जो पोर्तुगीजांनी भारतात आणला, जे गोव्यामध्ये तुम्हाला अशी पपईची पानासारखी फणस दिसतील छोटे छोटे, हे सगळं फणसाच्या व्हरायटीज आहेत. या सगळ्या आपल्या 88 व्हरायटीचाच भाग आहे. तर भारताचं जर एक्सपोर्ट पोटेन्शियल पाहिलं, आणि जॅकफ्रूट मध्ये तर ओव्हरऑल आपण म्हणजे आपण म्हणतो की सगळीच गोष्ट, मला असं वाटतं की एक्सपोर्ट केलं म्हणजे पैसा कमवता येतो, हा मोठा गैरसमज आहे. कारण की इंडिया इज अ ह्यूज कंट्री, म्हणजे इथं खूप सारी लोक आहेत, आणि प्रत्येक काय म्हणतात इकॉनॉमिक स्टेटाची लोक आहेत. बरोबर आहे. मी तुम्ही अगदी प्रीमियमला हे करू शकता, आणि अगदी तुम्ही मिड डे मील्स पर्यंत पण करू शकता. म्हणजे जर आपल्या भारतामधले मिड डे मील पाहिलं, तर जसं आता अंडी असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात, ते बऱ्यापैकी इकडे तिकडे स्टेटनुसार या गोष्टी चालतात. पण हा जॅकफ्रूट हा त्याचा मेन भाग होऊ शकतो. समजून घ्या तुम्ही, जॅकफ्रूट सीड ही प्रोटीन, लहान मुलांसाठी प्रोटीन सप्लिमेंट. व्हिगन मीट म्हणजे कसं होतं, तुम्ही बघा, म्हणजे मला तर म्हणजे माझं स्वप्न नाही म्हणता येणार, मला असं वाटतं की 90% म्हणजे मुंडे साहेबांमुळे आता तुम्ही बघितलं की केवढे FDA मध्ये एवढे चेंजेस झाले, पण 90% पनीर इज अडल्ट्रेटेड इन इंडिया, कारण की तेवढं दूधच प्रोडक्शन नाही. तर भविष्यामध्ये पनीर लोक का खातात? 7 दिवसामधले तुम्ही 2 किंवा 3 दिवस नॉनव्हेज खाऊ शकता, बाकीचे 5-6 दिवस तुम्ही व्हेजच दे, कारण की ओव्हरऑल तुम्हाला ते फायबर लागतंच. तर भविष्यामध्ये जॅकफ्रूट विल रिप्लेस पनीर 100%, अँड दिस इज द फ्युचर ऑफ इंडिया. म्हणजे एक्सपोर्ट हा पुढचा भाग झाला. एवढी म्हणजे पनीरचं रिप्लेसमेंट जर जॅकफ्रूट 25% जरी करू शकला, तर केवढी हजारो करोडची इकॉनॉमी भारतातच आहे. ह्यासाठी फक्त एकच मोठी गोष्ट आहे की प्रोसेसिंग इकोसिस्टम डेव्हलप होणे. कारण की फणस जरी माझ्याकडे व्हरायटीज खूप असल्या, तरी 90% फणस हा नॅचरल झाडांचा आहे, तो वेस्ट होतो. तर त्याला कोल्ड स्टोरेज सिस्टीम्स, रेफ्रिजरेटेड व्हॅन, म्हणजे उद्या मला एखादं प्रोडक्ट मुंबई पुण्याला पाठवायचं फ्रेश,
जसं ग्रीन पीज आपण फ्रोझन मध्ये घेतो, तसं ती सिस्टीम डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच मी त्यांना मोदी साहेबांना मागणी केली की एक मोठा क्लस्टर, एक रोल मॉडेल क्लस्टर आम्हाला रत्नागिरीला तुम्ही करायला द्या, गव्हर्नमेंटनं सपोर्ट करा. आणि मग त्या गोष्टी मग शेतकरी रेप्लिकेट करतील, तिथं शिकतील आणि छोटे छोटे प्रोसेसिंगचे प्रोजेक्ट नवीन यंग मुलं मुली करू शकतील. आणि मग अशा पद्धतीने हे जे भारताचं एक्सपोर्ट पोटेन्शियल, जॅकफ्रूट ही नवीन इकॉनॉमी आहे. इन कमिंग टाइम पनीरला जॅकफ्रूट 25% तरी रिप्लेस करेल एवढा मला विश्वास वाटतो, कारण की त्याच्यामध्ये तेवढे हे गोष्टी आहेत. कारण की जसं मी तुम्हाला बोललो की विगन मीट मध्ये फणसाला ते टेक्स्चर आहे हो, म्हणजे फणसाची बिर्याणी, कबाब, कटलेट, म्हणजे माझे जे बिलकुल समजत नाही, म्हणजे तुम्ही समजू शकत नाही. एखाद्या तर आता बेळगावला नवीन जॅक शॅक म्हणून एक नवीन हे केलेलं आहे, म्हणजे हॉटेलच पूर्ण, म्हणजे जॅकफ्रूटचे तुमच्या भजीपासून, कबाबपासून, बिर्याणीपासून, ज्यूस पासून एव्हरीथिंग. तर मग तशा पद्धतीने ह्या गोष्टी करता येऊ शकतात. आणि मग ही ओव्हरऑल आणि एक्सपोर्ट मध्ये तर त्याला आहेच. म्हणजे तुम्ही बघा, इंडिया UK फ्री ट्रेड अग्रीमेंट झालं 6 महिन्यापूर्वी. ऍग्रिकल्चरमध्ये प्रॉमिनंटली डिनोटेड क्रॉप जॅकफ्रूट आहे. म्हणजे युकेतल्या लोकांना त्याचं महत्व माहिती आहे. आणि फक्त आता आपल्याकडे सिस्टीम डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि हीच ह्याच्यामधलं पोटेन्शियल आहे असं मला वाटतं. खरं तर नारळाला आपण कल्पवृक्ष म्हणतो, कारण त्यातल्या रेशेचा उपयोग आपण करून घेतो किंवा त्याचा फायदा आपल्याला होतो. फणसाचं पण त्याच्यापेक्षा वेगळं आहे असं काही वाटत नाही. मात्र तरुण जेव्हा या इकोसिस्टम कडे बघतायत फणस म्हणून, तर प्रत्येकाने या इकोसिस्टम मध्ये कशा प्रकारे कोणाला येता येऊ शकतं किंवा तरुणांना या सेक्टरमध्ये कशी संधी आहे? फणस ह्या इकोसिस्टीम पेक्षा मी एक थोडा ब्रॉडर आस्पेक्ट मध्ये मी त्याच्यामध्ये येतो की नॉट जॅकफ्रूट बट ॲज अ ॲग्रिकल्चर. म्हणजे माझ्या वडिलांनी मला थोडक्यात संधीच दिली. ते म्हणजे मला सुरुवातीला मी पण 2 माइंड्स मध्ये होतो, पण ते आता हे सक्सेसफुल झालं. मला असं वाटतं की PM सरांना भेटलो किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, ह्यामुळेच एखाद्या गोष्टीला फेम येतं किंवा ह्या गोष्टी असायला पाहिजे असं मी बिलकुल म्हणत नाही. मला प्रत्येक त्या मुलामुलीबद्दल रिस्पेक्ट आहे, यंग मुलामुली जे शेतीमध्ये काम करतात. कारण की तो जो स्ट्रगल आहे, ते हार्डशिप आहे, हे भयंकर आहे. म्हणजे तुम्हाला फक्तच कुटुंबाचं नाही, आजूबाजूच्या सगळ्यांचेच लोकांचे तुम्हाला सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. आणि प्रत्येकाबद्दल मला खरंच रिस्पेक्ट आहे. ही जो इन्सिडेंट घडला तो आपण एक मोटिवेशन म्हणून बघावा, तेवढंच. आणि कारण की मी ते माझ्या डोक्यात कधी घालून घेतलं आणि कधी घालून घेणार नाही, कारण की मला जर लार्जर स्वप्न आहे ते पूर्ण करायचंय. 2-4 महिने फेम चालेल, निघून जाईल, पण त्याचं नाही तर लार्जर पिक्चर फार महत्वाचं आहे. आणि मुळात मला असं वाटतं की ह्याच्या माध्यमातून मी एक पालकांना पण थोडं एक सांगू इच्छितो की बरेचसे मुलं मुली जे माझ्याकडे येतात शेतावर, माझ्याकडे गायडन्स घ्यायला, विचारायला, त्यांचं असं असतं की दादा मला शेती करायची आहे, पण माझे आई वडील म्हणतात आमच्या कोकणात मोठा प्रॉब्लेम आहे, सगळेच मुंबईला आहेत, पुण्याला आहेत, तिथे 10-15 हजारावर बिचारे सगळे नोकरी करतात. गावाकडे त्यांच्या बागा आहेत, पण कष्ट करायची तयारी कोणाची नाही तसं बघायला गेलं तर. तर मग कधी कधी असं मग पालक म्हणतात की नाही तू नोकरीच कर बाबा, आम्ही इथं शेती बघतो. पण तो पण अँगल बदलला पाहिजे. आणि दुसरं मेन म्हणजे शेती करणं म्हणजे फक्त तुम्हाला मातीत हात घालणं किंवा तुम्हाला झाडावर चढणं किंवा ते फळं काढणं, हाताला चिक लावून घेणं, हा प्रकार नाही. जसंही आपण बऱ्याच मगाचपासून एवढीची चर्चा केली, म्हणजे उद्या जर मला फणसाची इकोसिस्टीम बनवायची आहे तर मला डिझायनर्स लागणार, मला ब्रँडिंग करणारे लोक लागणार, मला मार्केटिंग करणारे लोक लागणार, मला पॅकेजिंगवाला माणूस लागणार, मला कोल्ड स्टोरेजवाला माणूस लागणार, बरोबर आहे, मला लॉजिस्टिक्सवाला माणूस लागणार. ह्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो, बरोबर आहे. मग ज्याचं ज्या गोष्टीमधलं आवड आणि ज्याची ज्या गोष्टीमधलं नॉलेज आहे त्याने ते इकोसिस्टीम मध्ये फिट होऊन जावं आणि त्याच्यावर तो व्यवसाय करू शकतो, मला असं वाटतं. म्हणजे फणस शेतीच करायला पाहिजे किंवा बाबा तुम्ही बाकीची शेती करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही त्या इकोसिस्टीमचा भाग होऊ शकता. आणि इनोव्हेशन एवढं फास्ट व्हायला लागलं, जसं मी मगाशी आपण सगळी चर्चा केली टेक्नॉलॉजीची. म्हणजे उद्या एखादा कम्प्युटर इंजिनियर असेल तर तो विचार करू शकतो की मला जर कम्प्युटर सायन्सच्या ह्याच्यामध्ये मला जर स्केल मिळत नाही तर ह्या नॉलेजचा वापर मी शेतीत कसा लावू. किंवा एखादा मेकॅनिकल इंजिनियर असेल तर ठीक आहे, ऑटोमेशन इनोव्हेशन संपलं, आता टेक्नॉलॉजी वाढली, पण ग्रामीण भागामध्ये फळ सोलायला किंवा ते काढायला किंवा बाकीच्या गोष्टी करायला अजून मशीन्स नाहीयेत. तर तिथं गरज आहे. एखाद्यानं जर पेटंट घेतलं आणि त्याचे जर समजा उद्या लाख मशीन्स विकले, तो रातोरात लाखपती किंवा करोडपती होऊ शकतो. ते इनोव्हेशन आणि आपला थॉट प्रोसेसचा भाग आहे. तर तसं जर यंगस्टर्सने ह्याच्यामध्ये, आणि मला असं वाटतं की आता शेतीला खरंच तरुण मुलांची गरज भासलेली आहे, ते जर आले तर जी गोष्ट आपण काय म्हणतात ते 50 वर्षात करू शकतो ती 10 वर्षात करू शकतो. आणि हा मेसेज मी त्यांना ह्याच्यातनं देऊ इच्छितो. आणि हे जे ओव्हरऑल घडलं तर ही गोष्ट मी माझ्या डोक्यात कधी घालून घेणार पण नाही. आणि ह्या गोष्टीला फक्त तुम्ही एक मोटिवेशन म्हणून बघा, असं मला ह्याच्यातनं हा मेसेज देऊ वाटतो. माझा पुढचा प्रश्न तोच होता सर, की आता जो हा फेम मिळतोय किंवा ही जी व्हायरॅलिटी आहे ती खरं तर तिचा एक
लाईफ स्पॅन आहे असं आपण म्हणूया. त्यानंतर एक 6 महिने, वर्ष, 2 वर्षांनी सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील, कामं जास्त येतील. मात्र याच्या आधी पण तुमच्याकडे एक गोष्ट होती आणि पुढे पण ते असणार आहे, ते म्हणजे तुम्हाला जॅकफ्रूट किंग ऑफ इंडिया हे म्हटलं जातं, ते आधीपासून आणि पुढेही. तर हा जितका सन्मानाचा भाग आहे, तितकीच मोठी यामागची जबाबदारी आहे. तर काय वाटतं, ही जबाबदारी किती मोठी आहे? ही म्हणजे जबाबदारी ही खरंच खूप मोठी आहे. कारण की का तुम्हाला सांगतो, की इथून पुढे जर म्हणजे आहे असं राहिलं तर खूप चांगलं आहे. म्हणजे याच्यात प्रगती जरी नाही झाली तरी चांगलं आहे. पण जर डाऊनफॉल झालं, तर हेच गेशर उलटं होऊ शकतं आणि त्याची मला पूर्ण त्याची म्हणजे जबाबदारी मला पूर्णपणे आहे त्याची. पण ज्या पेसनं आणि ज्या ह्यानं आम्ही चाललोय, की जेवढे वर्ष गेले त्यातनं ती तेवढी मॅच्युरिटी आली असं मला वाटतं स्वतःला. आणि इथून पुढे ही इकोसिस्टम ग्रोथ होईल. म्हणजे एका भेटीने मी तुम्हाला सांगतो, फणसाची चर्चा तर पूर्ण भारत देशात झाली. लोक आता फणसाबद्दल लिहायला लागतील. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की 4 जुलै हा इंटरनॅशनल जॅकफ्रूट डे. बरोबर आहे. हे एवढे वर्ष आम्ही साजरा करतोय गेले 10-11 वर्षापासून. पण कुठंच लाईमलाईट मिळत नव्हतं. पण ह्या वर्षी मी पहिल्यांदा असं बघितलं, की माझं जसं जसं आता हे स्क्रोल फीड करताना पीएम सरांची व्हिजिट दिसत होती. तशी मी जेव्हा 10 पोस्ट स्क्रोल केले, की मला इंटरनॅशनल जॅकफ्रूट डेचं दिसत होतं. म्हणजे हे काहीतरी शॉर्ट मध्ये का होईना पण बॅक ऑफ द सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तर हे फणसाबद्दल चर्चा व्हायला लागली आणि इथून पुढे हा ग्राफ असा न राहता थोडा वाढेलच असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मला किती भर देता येईल. म्हणजे जर लोकांनी जे नाव दिलं माझ्या वडिलांनी आणि त्यानंतर माझ्याकडे पास आऊट झालं, तर ह्याला आपण खरंच न्याय द्यायचा. मी माझ्याकडनं अगदी प्रांजळ प्रयत्न करेल. आणि ही जबाबदारी तर आहेच, पण ही जबाबदारी नक्कीच पेलू. आणि फक्तच महाराष्ट्रात किंवा कोकणात नाही, तर ज्या ज्या राज्यांमध्ये फणस व्हायला लागतात. मी ऑलरेडी आता 6-7 स्टेट गव्हर्नमेंट सोबत करतो जॅकफ्रूट मिशन मध्ये काम. तर पूर्ण भारताचं म्हणजे ह्याला एक वेगळ्या प्रकारची ब्रँडिंगची गरज आहे. म्हणजे कसं हापूस आंबा कोकणचा किंवा आपण नाशिकचे द्राक्ष म्हणतो, तर तसं न करता भारताचाच फणस म्हणून जॅकफ्रूट इयरची मी मागणी केली. तर तशी जर ब्रँडिंग झाली तर ओव्हरऑल सगळेच स्टेट पुढे येतील. हे जॅकफ्रूट मिशन प्रत्येक राज्यात होईल आणि त्याच्या माध्यमातून यंग मुलं त्यात इन्व्हॉल्व्ह होतील आणि चांगल्या पद्धतीने आणि ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने आम्ही हँडल करू असं मला त्याच्या माध्यमातून सांगू वाटतं. ही खरं तर 13 मिनिटांची भेट होती. पण या 13 मिनिटांच्या भेटीत मी असं म्हणेन, की तुमचा 10 वर्षांचा यातला अनुभव, तुमच्या वडिलांचा इतक्या वर्षांचा अनुभव, या सगळ्याचं सार म्हणूया आपण, ती एक 13 मिनिटांची भेट जी सगळ्यांना दिसली ती होती. पण याच्या मागे तुमचा जो अभ्यास आहे फणस या विषयावरचा, तो खरंच इतका गाढा आणि इतका व्यापक आहे, की तो 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये त्याच्यावर गप्पा मारणं शक्य नाहीये. पण या ज्या तुम्ही इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या किंवा शेती या विषयाकडे तरुणांनी कसं बघायला पाहिजे, ब्लॉकचेन आणि शेतीची दोस्ती व्हायला पाहिजे तुम्ही म्हणालात, तर ती कशी व्हायला पाहिजे याच्याबद्दल पण तुम्ही मार्गदर्शन केलं सर. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सर्वांना या गप्पा कशा वाटल्या ते नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आणि असेच इंटरेस्टिंग पॉडकास्ट बघण्यासाठी अनसीन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.